सब संतन की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्रिभुवनी उदार त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा याती कुळ न पाही काही याती कुळ न पाही काही वास कैलासी तया देई जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे जे चित्ती जया वासना पुरवणे त्याची क्षणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुम् इंद्रिये समागत तिष्ठन्दमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया. हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया. समचरण स्रोजम सांद्र निलंबुधावम जगननिहितपाने मंडन मंडनाणम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठलं चिन्तयामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालङ्कृतं सद्सन्न्यास योगं मुखे यस्य वेदान्त शस्त्रार्थिनिधिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं जयंचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता ऐशे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणवणी अपुलिया बाळा चालवी सकळा नामामणी. विठ्ठल 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 विठ्ठल. त्रिभुवनी उदार त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर जे चित्ते जया वासना पुरवणे त्याची क्षणा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त ठिकाणी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग येच्छे यावत भूतलावर सकल जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या अपरिचयाचा अपाठांतरातील परंतु सुंदर असा भगवान भोलेनाथाचं यथार्थ वर्णन आणि कौतुक करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं किमकशन मेत्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो याची पूर्णतः जाणीव कल्पना सगळ्यांना आहेतच तरी देखील सांगणं ते वक्त्याचं कर्तव्य नाही आहे ना. आज महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे आणि या पर्वकालावरती श्री भगवान खडकेश्वर महादेव मंदिर उंच खडकखोट म्हणजे भगवान महादेवाचं हे जे आपलं मंदिर आहे आणि खऱ्या अर्थाने या मंदिराला ग्रामदैवत म्हणायला सुद्धा हरकत नाही. तसं ग्रामदैवत हनुमंतरायचं असतं असं नाही बरं का. जे पूर्व परंपरेने येतं त्याला ग्रामदैवत म्हणतात. ग्रामदैवताचा उत्सव झाला पाहिजे किंवा केला पाहिजे वर्षातून एकदा का होईना आणि म्हणून त्या योगे आज या पर्वकालावरती गेले 4 वर्ष पूर्ण आणि 5व्या वर्षामध्ये असणारा हा आपला एक दिवसीय कार्यक्रम
आणि या एक दिवसीय कार्यक्रमाच्या संबंधाने आपल्या सर्व संत सज्जन मायबापांच्या दर्शनाचा झालेला लाभालाभ अर्थातच योगायोग या संबंधाने इथपर्यंत देण्याचा जो परिपाठ आहे, जो परिपाक आहे, तो ज्यांच्याकरवी प्राप्त झाला त्यांचे परमार्थी स्नेह आदरणीय सुभाष काका त्यांनी फोन केला आणि इथपर्यंत देण्याचा हा योग प्राप्त झाला. या संबंधाने पखावाजाची उत्तम सेवा करणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण ओमकार महाराज चौधरी महाराजांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. तसं महाराजांनी आतापर्यंत बरेच महाराज वाजवले, म्हणजे पखवाजाचं म्हणतोय मी. आज मलाही वाजवण्याचा योग त्यांना मिळाला, फक्त अंगकाठीचा विचार करून वाजवा बाबा. महाराजांचे वडील आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे राधाकिसन महाराज ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावचं भूषण आमचे बंधुतुल्य आदरणीय असणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण सन्माननीय रोहित महाराज राक्षे, त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्तपरायण सन्माननीय सिद्धेश्वर महाराज ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे पितृतुल्य असणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण ज्यांनी सुरुवातीची जल अत्यंत सुंदर गोड सुरेख अशी गायली असे आमचे साहेबराव महाराज घुले. काय होतं ते रेंज कधी कधी नाही का, असं आहे ते, कसं आहे असं आहे. आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आता पटकन नाव सांगा, दामू बाबा, त्याचप्रमाणे आमच्या मावशी उज्ज्वलाताई घोले, त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागे असणारे आमचे सर्व आत्माराम दादा, रवी महाराज, अशोक महाराज, रामदास बाबा, आमचे अशोक बाबा आणि सयाजी महाराज ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, असे आमचे सचिन दादा रेवगडे आणि आमचे कुंभे फळून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण अशोक भाऊ कोटकर ते पण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या प्रति प्रेमादर वंदन करून माझ्या नामकीर्तनाला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाच्या आरंभाला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी परिहार सोडता वगळता मी एक मुद्दाम माझ्या राखीव वेळेत राखून ठेवला. म्हणजे खऱ्या अर्थाने आज जो आपला उत्सव चालू आहे आणि या उत्सवाकरता जे भरभरून ज्यांचं योगदान आहे, ज्यांच्याकडून हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडून आहे, असे आमचे कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई केशव गुळवे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र मान्य श्री हरिभक्तपरायण सूर्यभान दादा केशव गुळवे यांच्याकडून मला वाटतं हा त्यांचे सुपुत्र त्याच्यात प्रवीण दादा वगैरे संबंध हा परिवार आला. आमच्या गुळवे काकांच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो गेले 4 वर्ष आणि 5व्या वर्षामध्ये. खऱ्या अर्थाने एक बोलू का, परिहारामध्ये इतका विषय बोलता येत नाही म्हणून मी तो विषय दाखवून ठेवला होता. कधी कधी जर तुमच्याकडून भगवान परमात्मा एखादं कार्य करून घेत असेल ना, तर समजून चालायचं त्याच्याकरता तुमचं प्रारब्ध अनुकूल आहे. ज्ञानोबरायची 8व्या अध्यायामध्ये आलेली ओवी पा, ओवीचा क्रमांक सांगतो तुम्हाला 207. जयांची वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे जई जन्म सहस्री ओळखीचे एक वेळ मुखाच्या वया. ज्ञानोबराय सांगतात पूर्व पुण्य असल्याशिवाय जीवनामध्ये काही होत नाही. एवढंच काय, तुकोबरायची सुद्धा भाषा आहे, तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाची शातुडे समागम घडे संताचा. मी तर असं म्हणल आमच्या सूर्यभान बाबांना धन्यवाद द्यावे तेवढे तर थोडेच आहे. दाता तो चेक जाना जो नारायणा स्मरवी. धन्यवाद त्यांना द्यावेत ज्यांच्याकडून काहीतरी नामसंकीर्तन यज्ञाचं कार्य घडतं. आज त्यांच्या वतीने भोजनही घडतंय आणि भजनही घडतंय. खऱ्या अर्थाने ते धन्यवादाला पात्र आहे. पण मी त्याच्या पुढे जबाबदारीपूर्वक बोलतो, आमचे सूर्यभान बाबा जेवढे धन्यवादाला पात्र आहे ना, त्यांच्यापेक्षा त्यांचे मायबाप धन्यवादाला जास्त पात्र आहे. का? मायबाप दैववान आहे म्हणून मुलगा भाग्यवान आहे. विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल माणसाला, तर जीवनामध्ये मोठं होण्यासाठी पहिली गोष्ट माणसाचं प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. आई वडील आणि संत या तिघांचे आशीर्वाद असावे लागतात. तेव्हा सगळं एवढं कार्य घडून येतं. हे मी सांगत नाही, माझ्या नामदेव महाराजांनी प्रमाण त्याचं दिलं. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय 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 नारायण गाय. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण ध्याय
धन्य त्याची माय प्रसवली. पुढं महाराज सांगतात प्रसवली तया कुळाचा उद्धार तव तो निर्धार नामा मने. महाराज सांगतात हे काहीतरी आमच्या सूर्यबन बाबाच्या आईचं अधिक वडिलांचं पुण्य असेल का त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. श्लोक आहे बघा, यत्र यत्र कुले चैव एको भवती वैष्णवा कुलम तस्य तदा पापर मुक्तम तन्मोक्षगामी. महाराज सांगतात एखादा सत्पुत्र जर जन्माला आला तर तो आईकडल्या 21 आणि बापाकडल्या 21 पिढ्यांचा उद्धार करतो. लक्षामध्ये घ्या. म्हणून तुकोबार आहे असं म्हणतात, जई कुळी नाही एकही वैष्णव बुडे भव नदी तापा त्याचा. समजून चालायचं ज्याच्या कुळात एखादा वैष्णवही जन्माला आला नाही त्याला समजून चालायचं आपले सगळे पितर नरकाला जाणार. एवढंच काय तुकोबार आहे गाथ्यामध्ये सांगतात, आईसे कुळे पुत्रे होती बुडविती पूर्वजा. ते पुढच्याही पिढीला वायाला घालवतात आणि मागचे जे गेलेले पितर आहेत त्यांना सुद्धा नरकाला घालवतात. परंतु आमच्या सूर्यबन बाबांच्या वतीने तथा त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून अहो किती पुण्य, याचं ज्ञानदानाचं पुण्य कितीतरी पटीने आघात सांगितलेलं आहे. ज्ञानदानापेक्षा अन्नदानाचं पुण्य जास्त सांगितलेलं आहे. येथे एक शेत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. पण अन्नाचं सांगितलेलं आहे बरं का महाराज. थोडं फराळाच्या बाबतीत निषेध बरं का, हे लक्षात घ्या. प्रमाण जरी मी अन्नाचं कारण गाथ्यात तुकाराम महाराजांनी जर तसं असतं तर महाराज म्हणले असते ना येथे फराळ शब्द वापरला, पण येथे एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. आता विषय वगाला आला म्हणून थोडं सांगून जातो. एखाद्याचं वर्ष श्राद्ध एकादशीला जरी आलं आणि त्यांना आखी फरळ आपल्या पंगत फराळची जरी घातली रोहित महाराज तरी सुद्धा त्याला त्याचं पुण्य मिळत नाही. हे लक्षामध्ये घ्या. कारण दान अन्नाचंच सांगितलेलं आहे. परंतु तरी सुद्धा कुठेतरी ईश्वराच्या दरबारात या चांगल्या कामाची नोंद होणार आणि त्याचा परिणाम आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार, यात तीळ मात्र शंका नाही. विठ्ठला विठ्ठला भारतीय भक्ती तत्वज्ञानाचा विचार जर आपण केला तर भारतीय भक्ती तत्वज्ञानामध्ये 5 प्रकारचं पंचायतन सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये वैष्णव परंपरा आहे, शैव परंपरा आहे आणि शक्त परंपरा आहे, गाणपत्य किंवा गौर परंपरा आहे आणि सौर परंपरा आहे. त्याच्यात 3 प्रकार प्रामुख्याने मानले जातात, वैष्णव, शैव आणि शक्त. यांचा विचार जर आपल्याला समग्र करायचं ठरलं तर कसा करता येईल महाराज सांगतात, प्रत्येकाचाच विचार 2 गोष्टीने करता येतो, एक आंतरिक लक्षणाने एक बाह्य लक्षणाने. महाराज वैष्णवाचा विचार काय करता येईल, महाराज सांगतात वैष्णवाचा आंतरिक लक्षणाने विचार करायचा जर झाला तर तुकोबारायचं प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया किंवा विष्णुमयी जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि अजून शास्त्रीय वैदांतिक सैद्धांतिक भाषेत सांगायचं जर झालं तर महाराज म्हणतात वैष्णव कुणाला म्हणावं, विष्णू परी विष्णू स्थितो विष्णू खादती वैष्णवम कथम असती वैष्णवा सर्व विष्णुमय जगत. हा ज्यानं तो परमात्मा, ज्यानं तो देव, ज्यानं तो विष्णू चराचरामध्ये जाणला त्याला वैष्णव असं म्हणता येतात. अर्थात याला परोक्ष आणि अपरोक्ष नाण्याची लक्षणं म्हणतात. अर्थात देव तो विष्णू परमात्मा या जगामध्ये आहे हे झालं परोक्ष लक्षण, परंतु तो विष्णू परमात्माच मी आहे ही अनुभूती प्राप्त होणं म्हणजे झालं अपरोक्ष लक्षण. विठ्ठला विठ्ठला हे झालं आंतरिक लक्षण. पण का महाराज बाह्य रंगाने वैष्णवाचा विचार करायचा झाला तर काय करतील, महाराज सांगतात ज्याच्या कपाळावरती उभा गंध आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो देवाचं नाव मुखाने घेतो किंबहुना एकादशीचं व्रत करतो, सोमवारचं व्रत करतो, महाराज सांगतात त्याला वैष्णव म्हणावं. त्याचं प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या, हे लक्षण आहे त्याचं. पण त्याच्या पुढे जाऊन सांगू का, मी जरा जबाबदारीपूर्वक बोलतो रोहित दादा, माणसाने देवाचं म्हणून नाही पण कमीत कमी आपल्या अस्तित्वाची खूण म्हणून आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आणि कमीत कमी महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबारायच्या नंतर त्यांची परंपरा जोपासना करता जन्माला आलो ना, म्हणून तरी आपल्या कपाळावरती गंध पाहिजे. मी सांगत नाही हो, प्रत्येक गोष्टीला महाराजांचं प्रमाणे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ज्याच्या भाळी नाही टिळा तयाचे करंटे कपाळ देखू नये. मार ते पांढऱ्या पायाचे त्याचं तोंड पाहू नका, आणि पाहिलं तर दिवस तुमचा चांगला किंवा आपल्या वाईट गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कपाळावरती गंध पाहिजे. महाराज गळ्यात माळ का घालायची, आता काही म्हणतील महाराज वाईट वक्त खाता येत नाही, मी त्याच्या पुढे बोलतो. काहींनी कोरोनाच्या काळात माळी काढल्या दनादन आणलं, काय देवाने त्यांचं वाईट केलं, अहो माळकऱ्यापेक्षा त्यांची परिस्थिती चांगली आहे. असं का, त्याचं उत्तर सांगतो. माळ का घालायची त्याचं उत्तर ब्रह्मीभूत वैकुंठवासी केशव महाराज डोंगरे भागवत रस्ते नावाचा ग्रंथ आहे
त्याच्यामध्ये पान नंबर 256ला टीका करतात, म्हणजे लिहितात. महाराज म्हणतात जी गोष्ट देवाला अर्पण करायची ना त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवलं जातं आणि कृष्णम समर्पयामी म्हटलं किंवा कृष्ण अर्पण म्हटलं की ती वस्तू तो पदार्थ देवाचा होतो. आता या देहावरती तुळशीचं पान म्हणजे तुळशीची माळ धारण केली आणि कृष्णम समर्पयामी म्हटलं किंवा कृष्ण अर्पण म्हटलं की हा देह कोणाचा झाला, त्याचा झाला. याच्यावरती आपला अधिकार. मग महाराज सांगतात बाबा याच्यावर आता आपला अधिकार नाही ना, हे दान स्वरूपात दिलं ना देवाला, याच्यामध्ये राहून फक्त भोजनच करायचं. देवी दिला देह भजने म्हणता तो या झाला फाटा बाधिकेचा. याला माझं म्हणायचं नाही. माझं म्हणलं की पाठीमागून दुःख आलं. या देहासी म्हणे मी धन दारा पुत्र माझे किंवा ज्ञानोबरायचे ओवी पा देखे पुढीलांचे ओझे जरी आपुलिया माता घेईजे तरी कान सांगे दाटीजे धनुर्धरा. ज्ञानोबराय सांगतात ते दुःख त्याच्या पाठीमागे लागले वाचून राहत नाही. बरं ठीक आहे महाराज, आता आम्हाला हे कळलं. पण कवा महाराज, ज्याच्या कपाळावरती गंध नाही, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही आणि जो कधी देवाचं नाव घेत नाही, महाराज म्हणतात बाबा ते कोण आहे? न घालती तुळसी माळा, न घाली ती तुळसी माळा, न घाली ती तुळसी माळा, न घाली ती तुळसी माळा, न लावी ती गोपी चंदन टिळा, न लावी ती गोपी चंदन टिळा, प्रमाणे हे न घालती तुळशी माळा, न गोपी चंदन लावती टिळा, न शरणरी गती गोपाळा, तया चांडाळा धरून आणा. मग आणून काय करायचं? महाराज म्हणता काही नाही, त्याला नरकाच्या कुंडामध्ये घालायचं. म्हणजे ज्याच्या कपाळावरती गंध आहे, ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि जो देवाचं नाव घेतो त्याला वैष्णव असं म्हणतात, पण जो याच्या विरुद्ध वागतो त्याला यमाचं गिऱ्हाईक म्हणतात. महाराज शैव कशाला म्हणावं? महाराज सांगतात ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, ज्याच्या कपाळावरती आडवा भस्मलेपन केलेला आहे आणि जो एकादशी प्रमाणे सोमवारचं व्रत करून शिवरात्रीचं सुद्धा व्रत करतो. ते म्हणणार तिथं वर्षातून एकदाच येते, महाशिवरात्र वर्षातून एकदा येते, परंतु प्रत्येक महिन्याला सुद्धा एक शिवरात्र असते. फक्त ते कॅलेंडर उचकलं पाहिजे त्याला, नाही तर आणून नुसतं खुटीला राखण ठेवायचं. आता उगाच विकणाऱ्यानं तो जानेवारीचं पान काढून ठेवले म्हणून नाही तर येईन ते सुद्धा उचकलं नसतं. काही काही एवढे कर्मचारी एवढे आळशी आहे. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक महिन्याला शिवरात्र आहे. जो कोणी ते शिवरात्रीचं व्रत करतो त्याला म्हणायचं शैव. आणि शाक्ताचा विचार कसा केला जाईल? महाराज सांगतात ज्याच्या कपाळावरती कुंकू आहे, ज्याच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे आणि जो मंगळवारच्या दिवशी आणि शुक्रवारच्या दिवशी हातामध्ये परडी घेऊन जोगवा मागतो, प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दना लागोनी, महिषासुर मर्दना लागोनी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, पावसी निर्वाणी, ऐसा जोगवा जोगवा मागेन, ऐसा जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन.
झालं शाक्त परंपरेचं लक्षण. पण आता ऐका, या तिघांचाही विचार जर आपण केला तर वैष्णवाचं शैवाबरोबर जमत नाही, शैवाचं शाक्ताबरोबर जमत नाही आणि शाक्ताचं पुन्हा वैष्णवाच्या बरोबर जमत नाही. कधी कधी हा विचार जर पाहिला तर असं वाटतं पुढच्या 10 पिढ्याने सुद्धा परमार्थाच्या वाटेला जाऊ नये. कारण मद्रास नावाच्या राज्यामध्ये एक प्रकरण पेंडिंग पडलेले. काय? कितीतरी न्यायाधीश आले, कोणी रिटायर होऊन गेलं, कोणी मेलं, कोणी सोडूनही गेला असेल, पण त्यांना त्या निकाल देता आला नाही. तो निकाल असा आहे, त्या मद्रास नावाच्या राज्यामध्ये लोकांनी आडवा भस्मलेपन करावा की उभा गंध लावावा. म्हणजे कधी कधी परमार्थाची प्रतरणा जर पाहिली तर असं वाटतं जे लोक ह्याच्यापासून बाजूला ते खरंच चुकी लक्षामध्ये घ्या. मला सांगायचं काय, परंतु वारकरी संप्रदायामध्ये जे डोळस संत आहे, या डोळस संतांनी ह्या सगळा विचार किती आणि कसा चुकीचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या. मुळात ज्यांनी ईश्वरीय संकल्पना मांडली त्याच्यामध्ये काही लोक देवाला मानतच नाही, ते म्हणतात या जगामध्ये तो नाहीच आहे. काही लोक देवाला मानतात, ती देवाची भिन्न भिन्न रूपं मानतात. पण वारकरी संप्रदायाने जो मानला तो एकच परमात्मा मानला. एक धरिला चित्ती आनाई रुखमाईच्या आपत्ती, किंवा त्याचं निराकारही स्वरूप आमच्या संतांनी एकच सांगितलं आणि त्याचं सगुण स्वरूप सुद्धा आमच्या संतांनी एकच सांगितलं. वास्तवदर्शी आज ज्यांचा अभंग घेतलाय नाथ महाराज आहे. जन्माला आले दत्त परंपरेत आणि उपास्य दैवत आहे अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक पांडुरंग परमात्मा. पण अभंगाची निर्मिती त्यांनी शंकराची केली. म्हणजे पहा तुम्ही, जन्माला आले दत्त परंपरेत, उपास्य दैवत वारकरी म्हणजे पंढरीचा पांडुरंग, आणि वर्णन करतात शैव परंपरेच्या उपास्याचं म्हणजे भगवान भोलेनाथाचं. कसं काय हो महाराज? अहो नुसतं नात राहायचं द्या सोडून. आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच केलं. जे गातात तुकोबाऱ्या म्हणतात ना, एक धरिला चित्ती. ज्ञानोबाऱ्या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करतात पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचोनी न स्पर्शे आणि मी सर्वस्वाय तैसे सुभटांसी. ज्ञानोबाऱ्या सांगतात हे पतिव्रतेचं लक्षण. काय? तिच्या अंतःकरणात जर परपुरुषाचा विचार आला ना की तिच्या पातिव्रतेला गदा किंवा बाधा निर्माण होते. पण जी सतत नेहमीच आपल्या मालकाचा विचार करते, महाराज म्हणतो ती पतिव्रत आहे. प्रमाण तुमच्या पाठ्यात आहे, पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. महाराज तुम्ही जर एवढं ठामपणे सांगतात का आम्ही त्या पांडुरंगाचे भक्त आहे, तुम्ही कधी कधी असा रस्ता चुकून काऊन चालत द्या? तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलं ना, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. अनुष्ठ शंकराचं नाही वर्णन केलं, भगवतीचं सुद्धा वर्णन करतात. कुळाची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. अहो तुकोबाराय सोडा, त्यांच्या अगोदर संत झाले नामदेव महाराज. नामदेव महाराजांचं तुम्ही ते तीर्थावळी प्रकरण पहा. त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं तुम्ही ज्ञानोबारायच्या बरोबर जा. त्यांनी सांगितलं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, मी पंढरपूर सोडायला मोकळा नाही. पण देवाने सांगितलं तुम्हाला जावंच लागेल, मी शब्द दिलाय. ज्यावेळेला नामदेवरायची बोलवण करायची, देवाचं डोळे भरून आले, डोळे डबडबडे, हृदय कंठ दाटून आला. त्यावेळेला नामदेवरायने देवाला विचारलं देवा का रडताय? त्यावेळेला देव सांगताय नामा तुला तुझ्या वाचून मला करमायचं नाही. पण आता मात्र देव आपल्या नामदेव महाराज देवाला ठणकून सांगतात देवा आता तू शब्द द्याला म्हणून मला जाणे. पण ऐक, ज्या देवाचे पाय विटेवर नाही, ज्याचे हात कटेवर नाही आणि ज्याची दृष्टी नगे मी तयाचे दरुशाना, नगे मी तयाचे दरुशाना, नेगे मी तयाचे दरुशाना, नेगे मी तयाचे दरुशाना, कटेवरी कार नाही जाते बाचे, कटेवरी कार नाही जाते बाचे, नगे मी तयाचे दरुशाना, नगे मी तयाचे दरुशाना, नेगे मी तयाचे दरुशाना, नेगे मी तयाचे दरुशाना. नामदेवराय देवाला सांगतात नघे मी तयाचे दर्शन कटेवरी करण नाही ज्या देवाचे. ज्या देवाचे पाय विटेवर नाही, हात कटेवर नाही, त्याचं दर्शन मी घेणार नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. पण तेच नामदेव महाराज तीर्थावळीमध्ये ज्या वेळेला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यात सप्तशृंगी गडावरती जातात
आणि आई भगवतीचं स्वरूप पाहतात ना त्यावेळेला त्याच नामदेवरायाच्या मुखातून निघालेले शब्द आहे, लाहू लागला लागला आंबा मातेचा. कोण म्हणतं? नामदेव महाराज. पंढरपूरमध्ये शपथ खाली, ती शपथ वणीला सप्तशृंगी गडावर मिटली किंवा ती संपली. अहो नामदेव रायासारख्या संताचं सोडा हो, पण ज्ञानोबा रायासारखे संत, ज्ञानोबा रायाच्या नंतर ज्ञान जन्माला आलं नाही. त्या ज्ञानोबा रायाने ज्या वेळेला आई भगवतीचं स्वरूप पाहिलं ना त्यावेळेला देवाला विनंती केली, देवा अरे आतापर्यंत माझ्यावरतीची कृपा केली, ती कृपा तू माझ्यावरती तू विठेवरी सकय बाई व करी कृपा, तू विठेवरी सकय बाई व करी कृपा, तू विठेवरी सकळे बाई हो करी कृपा, तू विठेवरी सकळे बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी व करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी व करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लाग तुझे पायी हो करी कृपा. तू सावळ सुंदरी व करी कृपा, तू सावळ सुंदरी व करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी व करी कृपा, लावण्य मनोहरी व करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्त करुणा करी व करी कृपा, निज भक्त करुणा करी व करी कृपा, निज भक्त करुणा करी हो करी कृपा, निज भक्त करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, डोळा पाहिली सत्य देखील, वरुण विठाई वरुण विठाई, वरुण विठाई वरुण विठाई, वरुण विठाई वरुण विठाई, वरुण विठाई वरुण विठाई. सच्चिदानंद अंबाबाई व करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई व करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. हा ज्ञानोबरायचा अभंग आहे, लक्षात घ्या. तू विटेवरी सकये बाई हो करी कृपा. ज्ञानोबराय देवाला सांगतात, आई भगवतीला सांगतात, पांडुरंगाला सांगतात, माझ्यावरती कृपा करा. पण आता बापाच्या रूपात न करता आईच्या स्वरूपामध्ये ती कृपा करा. मला सांगायचं काय, आमच्या वारकरी संतांनी हा शैव शाक्त गौर आणि सौर हा भेद कसा चुकीचा आहे हे आमच्या संतांनी दाखवून दिलं. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाच्या विस्तारामध्ये आणि जडणघडणामध्ये सगळ्यात मोठा अग्रगण्य भाग जर कोणता असेल तर तो या शैव परंपरेचा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. काय झालं, महर्षी नारद पार्वती मातेकडे आले आणि पार्वतीला सांगितलं, आई साहेब भगवान शंकराच्या गळ्याची मुंडक्याची माळ, त्या मुंडक्याच्या माळेचं रहस्य देवाला विचारा. संध्याकाळी भगवान शंकर घरी आले, देवाला विचारलं, देवा तुमच्या गळ्याची मुंडक्याची माळ आहे त्याचं रहस्य सांगा. मुळात भगवंताच्या गळ्याची मुंडक्याची माळ आहे, ते मुंडके नाही, ते ब्रह्मज्ञानाचं रहस्य. आणि ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही, ज्ञानाकरता मनुष्य अधिकारी असावं लागतो. म्हणून गीतेचा 4था अध्याय ज्ञानावरती पारित करताना भगवंत सांगतायत, तद्विधीन प्रणिपातेन परिप्रेषणेन सेवया. 2-4 श्लोक सोडले आणि पुन्हा मला वाटतं 39 नंबरला श्लोक आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते तस्मय्यम योग संसिग्ध हा कालीन आत्मनि विंदते. ज्ञानोबा राय सांगतात, ज्ञानाकरता मनुष्य अधिकारी असावा लागतो. लक्षात घ्या, भगवान शंकराने सांगितलं, पार्वती तुला मी या सगळ्या गोष्टी सांगण्यापेक्षा रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगतो. पार्वतीने विचार केला, ज्या अर्थी नारदाने कळ मारली म्हणजे पिन टाकली, याचा अर्थ याच्यातून जगाचं काहीतरी कल्याण घडणार आहे. तिने सांगितलं, अजिबात नाही, मला ऐकायचं तर एवढ्या तुमच्या गळ्याचे मुंडक्याचे माळे त्याचं रहस्य ऐकायचं. श्री हट्ट बाल हट्ट राज हट्ट फार अवघड असतो. भगवान शंकराने पार्वतीला घेतलं आणि एका निर्जन स्थळावरती गेली. त्याचं वर्णन कैवल्य सम्राज्ञी चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय 18व्या अध्यायामध्ये 1757 आणि 1758 1757-1758 नंबरला 2 ओव्या देतात. शिरशंदूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. त्याच्या पुढची ओवी आता ऐका. ही ओवी जिथं ज्ञान सांगितलं त्याचं ठिकाण दर्शवते, पण त्याच्या पुढची ओवी
आमच्या वैष्णव संप्रदायाची किंवा आपल्या शैव संप्रदायाची परंपरा सांगते ना आदि गुरु शंकरा लागुनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. ज्ञानोबरायांनी ती परंपरा सांगितली. ज्ञान सांगायला सुरुवात झाली पण ज्ञान सांगताना पार्वतीला झोप लागली. बऱ्याच वेळेला पहा तुम्ही माणसाला कथेमध्ये कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये शाळेमध्ये पोरांनी 1:30 वाजता भात खाला का ते बिचारे झोपतात. पण कधी तुम्हाला असं आठवलं का गावात लोकनाट्य तमाशा आला आणि एखादा माणूस झोपातून उठून आणावा लागला? नाही घडत. पण कीर्तनामध्ये पहा तुम्ही आता हे बरं झालं महाराज थोडं खेड्यापाड्याने बदल व्हायला लागला. आता कीर्तन 7 ते 9 आले जवळपास. आता एक 10-20% राहिले. पण 9 ते 11चं कीर्तन म्हणलं आमच्या वाट्याला नेहमी दरिद्री उरलेली काय नाही. पंक्ती पठण जेवून जाणार राहिल्या काय फक्त 9 बायान 11 माणसं 12वा महाराज. त्याला 9 ते 11चं कीर्तन म्हणतात. 9 ते 11चं कीर्तन म्हणजे काय 9 बाया आणि 11 महाराज आणि आपल्या 11 माणसं आणि 12वा महाराज. बाकी कोणी शिल्लक राहत नाही. पार्वतीला झोप लागली आणि त्याच वेळेला उपशिर नावाचे ऋषी आकाशवायू मार्गाने चालले होते. त्यांनी का उर्वशीला पाहिलं. विकार जागृत झाला. वीर्य पतन झालं. ते वीर्य पाण्यामध्ये पडलं. ते मासळीने गिळलं आणि तिच्या उदरामध्ये एक अंडकोश निर्माण झाला. त्याच्यामध्ये विधिवीर्याच्या द्वारे भगवान मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला आणि ते संबंध ज्ञान त्यांनी ऐकलं. पार्वतीनं डोळे उघडले. आपल्या भगवान भोलेनाथांनी डोळे उघडले. पाहता तर पार्वती झोपलेली आहे. पार्वती जर झोपलेली आहे पण ज्ञान ऐकलं कोणी? त्या दिशेने त्रिशूळ फेकून मारला. तो त्रिशूळ त्या मासळीच्या पोटाला खिटून गेला आणि त्याच्यात मच्छिंद्रनाथांचा कान फाटला. आणि तेव्हापासून नाथ संप्रदायात जती संप्रदायात कानफाड्या साधूची परंपरा अस्तित्वात आली. त्या मासळीने ते अंड किनाऱ्यावरती टाकलं. बगड्याचा पाय लागला ते फुटलं. त्याच्यातून महाराज बाहेर आले. 5 वर्ष कोळ्यानं त्यांचं संगोपन केलं. 5व्या वर्षी महाराजांनी घरादाराचा त्याग केला आणि महाराज तिथून निघाले. आता काही लोक म्हणतात ते बद्रिकाश्रमला गेले पण बद्रिकाश्रमला नाही. महाराज तिथून निघाले आणि सप्तशृंगी गडावरती गेले. प्रत्येक नाथाने वणीच्या गडावरती म्हणजे सप्तशृंगीच्या गडावरती 6 महिने पाणी घातलेलं आहे. अगदी ज्ञानोबाराय सुद्धा लक्षात घ्या. तीर्थवळी काढण्याचं नेमकं ज्ञानोबारायचं धोरण काय होतं? ज्ञानोबारायला गडावरती जाऊन आईसाहेबांची सेवा करायची होती. मच्छिंद्रनाथ महाराज गडावरती आले आणि त्या ठिकाणी त्यांनी 6 महिने पाणी घातलं. आता माझं त्याच्या पुढचं वाक्य ऐका. मच्छिंद्रनाथांना जो ज्ञानबोध झाला तो भगवान शंकराकडून झाला. पण आता ऐका ज्ञानबोध शंकराकडून झाला आणि शाबरी विद्येचं तत्वज्ञान अर्थात बंगाली विद्येचं तत्वज्ञान हे शाक्त संप्रदायाची आदिशक्ती म्हणजे सप्तशृंगी मातेकडून झालंय किंवा ते घडलंय. म्हणून मी तुम्हाला वाक्य 10 मिनिटापूर्वी 5 मिनिटापूर्वी बोलून गेलो की वैष्णव संप्रदायाच्या रचनेकरता शैव आणि शाक्त या दोन्हीही संप्रदायाचा तितकाच अधिकार आहे हे लक्षामध्ये घ्या. नाथांनी तिथे 6 महिने पाणी घातलं आणि ती शाबरी विद्या म्हणजे बंगाली विद्या प्राप्त केली. दादा गुरु मच्छिंद्रनाथ या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा आहे लईच निराळी. हो त्यांची भाषा आहे लईच निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. अर्थात ही बंगाली विद्या आई भगवतीकडून प्राप्त झाली. तसं एका दृष्टीनं पाहिलं ना नाशिक जिल्हा फार भाग्यवान आहे महाराज. कारण वारकरी संप्रदायाचं गुरु घराणं आणि वारकरी संप्रदायाची पीठिका जर कुठून चालू होते ती त्र्यंबकेश्वर नाशिक पासून चालू होते. पण आता ऐका जेवढं नाशिक भाग्यवान आहे ना त्यांच्याच तुलनेनं आपण नगरकर सुद्धा तितकेच भाग्यवान आहे. कसे सांगतो तुम्हाला. नाथ महाराज तिथून निघाले आणि नाथांचं सगळ्यात जास्त भ्रमण आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. महाराज फिरत फिरत एका गावामध्ये गेले. सकाळची वेळ आहे. भिक्षा मागितली. एक सरस्वती नावाची बाई भिक्षा घेऊन आली आणि नाथांनी विचारलं तिला बाई तुझ्या चेहऱ्यावरती नैराश्य मला माहित आहे पण तुझ्या तोंडून ऐकायचंय. तिनं सांगितलं बाबा लग्न झालं 12 वर्ष झाले पण पोटी संतती नाही. नाथांनी भस्म काढला तिच्या हातात दिला. सांगितलं हा भस्म घे. 12 वर्षांना पुन्हा नाथांची स्वारी येईल त्यावेळेला या भस्माचा प्रताप म्हणजे प्रसाद तुझ्या घरात लेकरू रंगताना दिसेल. तिनं तो भस्म घेतला घरामध्ये कुठेतरी ठेवला. शेजारचिनीला सांगितलं. शेजारचिनीने सांगितलं बाई तू कोण आहे कुठला काय काय दिलं काय माहीत आहे. तिनं तो भस्म घेतला उकिरड्यावरती टाकला. 12 वर्षांना नाथांची स्वारी आली. पुन्हा भिक्षा मागितली. ती बाई भिक्षा घेऊन आली. नाथांनी
नाथाने भिक्षेला नकार दिला आणि सांगितलं, बाई 12 वर्षापूर्वी तुला भस्म दिला होता, सांग त्या भस्माचा प्रसाद म्हणजे लेकरू कुठं आहे. तिनं सांगितलं, बाबा तो भस्म मी उकिरड्यावरती टाकला, उकरला आणि त्याच्यातून गुरु गोरक्षनाथांचा जन्म झाला. तिथून पुढे महाराजांची पुन्हा भ्रमंती चालू झाली. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका पाथर्डी गावाचं नाव आहे गहिनीनाथ. सध्या तिथं गहिनीनाथ महाराज औसेकर त्या फडाचे फडकरे हिरवा फेटा बघा त्यांचा गहिनीनाथ महाराजांचं गड आहे. त्या ठिकाणी गुरु गोरक्षनाथांना संजीवनी मंत्र दिला म्हणजे दीक्षा दिली. संजीवनी मंत्राचा जप चालू असताना काही लेकरं गोरक्षनाथांकडे आली, बाबा आम्हाला या चिखलाचा माणूस तयार करून द्या, गाडीवान तयार करून द्या. चिखलाचा गाडीवान तयार करता करता संजीवनी मंत्राने सूक्ष्म रूपाने प्रवेश केला आणि चिखलामधून गुरु गहिनीनाथांचा जन्म झाला. गहिनीनाथांची तीच परंपरा पुढे श्रीमन निवृत्तीनाथ दादांकडे आली आणि निवृत्तीनाथांकडून तीच परंपरा आपल्या ज्ञानोबाऱ्यांकडे, ज्ञानोबाऱ्यांच्यापासून ती परंपरा आपल्यापर्यंत आली. मला ही सगळी परंपरा तुम्हाला सांगायची होती. भोलेनाथापासून चालू झालेला प्रवास ज्ञानोबाऱ्यापर्यंत आलाय आणि तो आधी काही आपल्या सगळ्यांच्या पर्यंत येऊन ठेपलेला आहे. अर्थात वैष्णव संप्रदायाच्या रचना जर कुणी केली असेल तर ती आमच्या भगवान भोलेनाथाने केली. आजच्या अभंगामध्ये नाथ महाराज भगवान भोलेनाथाची कागळी वेगळी स्तुती करतात. 2 प्रकारची स्तुती आहे. एक वास्तव प्रकारची स्तुती आहे आणि एक अवास्तव प्रकारची स्तुती आहे. अवास्तव म्हणजे काय तर अव्वाच्या सव्वा केलेली स्तुती, फक्त समोरच्याचं मन धरायचं म्हणून नको त्या शब्दाची फेक जोक करून समोरच्याचं मन रिझवण्याकरता जे वर्णन केलं जातं त्याला म्हणायचं अवास्तव प्रकारची स्तुती. आणि वास्तववादी स्तुती म्हणजे काय, जसं असेल तसं समोरच्या पुढे ठेवणं, याला म्हणायचं वास्तववादी. समोरून रामराव आला आणि इकडून शामराव चालला होता. शामरावने रामरावला सांगितलं, बाबा तुझ्याकडे एखादी बिडी आहे का. त्यानं लगेच खिशातून बिडी काढली आणि त्याच्या हातात दिली. शामरावने लगेच आपल्या खिशातून पेटी काढली, ओढली आणि बिडी पेटवली. बऱ्याच वेळा बघा तुम्ही फुकाट बिड्या पेणाऱ्यांच्या खिशामध्ये पेट्या पडलेल्याच असतात. हे लॉजिक आहे. फुकाट प्यायचं असतं त्यांना, मग पेटवायला काय लागतं तरी. रुपयाची पेटी घेतली तर 4 महिने पुरत आहे. त्यानं ती बिडी पिऊन झाली आणि मग तो आपल्या मित्राला रामरावला म्हणतो, का रे तुझ्यासारखा दानशूर मित्र मी जगाच्या पाठीवर पाहिला नाही. म्हणलं काय, अरे बिडी मागितल्या बिडी दिली. म्हणला जाऊ दे काही असो, पण तू कर्णाचा दुसरा मावस भाऊ आहे. कशावरून, एका बिडीवरून. एका बिडीवरून कोणी कर्णाचा मावस भाऊ ठरतो का. हे जे वर्णन केलेलं आहे हे यथार्थ चुकीचं आहे. पंचदशीमध्ये एक श्लोक सांगितला, उष्टनांच्या ग्रहे लग्नम गर्दवंच शंती पंचकहा परस्परम प्रशंसंती आहो रूपम आहो ध्वनी. लक्षामध्ये घ्या. महाराज सांगतात उंटाच्या मुलीचं लग्न निघालं आणि सगळं तयारी झाली, परंतु मंगल म्हणण्यासाठी ब्राह्मणाला सांगितलं नाही. काय केलं त्यानं, कुपाटीला गाढव चरत होतं, गाढवाला घेऊन आला. गाढवाला सांगितलं, दादा माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मंगल म्हणा. गाढवाने हातामध्ये माई घेतला मंगल म्हणायला सुरुवात केली. बऱ्याच गाढवाने हातात माई घेतला का लवकर सोडीत. मी गाढवाचं सांगते बरं का, लक्षात घ्या. मी 9च्या पुढे गेलो तर मग मलाही गाढव म्हणायला हरकत नाही. ते साहजिकच आहे ना, साहजिकच आहे. वेळेचं भान ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. लक्षामध्ये घ्या. हे बरोबर करणार आहे, तुम्ही अगदी टेन्शन घेऊ नका. आणि मग त्या ठिकाणी ते मंगल तो गाढव म्हटला. आता उंटाच्या लक्षात आलं याला दक्षिण काय द्यावी. मग दक्षिणा देण्याऐवजी त्यानं त्याचं वर्णन केलं. म्हणलं गाढव दादा काय, अहो काय तुमचा आवाज आहे, तुमच्या आवाजाला अजिबात तोड नाही. त्या गाढवाने विचार केला तर याने आपलं वर्णन केलं. म्हणलं याचं वर्णन करावं लागतं. तो गाढव उंटाचं वर्णन करतोय, दादा काय तुमचं रूप आहे, काय तुमची मान, काय तुमचे पाठ, काय तुमचं ते देखणं स्वरूप. आता उंट पाय जोगा आहे का, जिकडं पाहिलं तिकडे टेकडेची टेकडे, पुढंच सोयीचं नाही गडी. पण तरी सुद्धा एकमेकाचं केलेलं जे वर्णन आहे ते यथार्थ चुकीचं आहे. आहो रूपम आहो ध्वनी, काय तुमचा आवाज आहे आणि काय तुमचं रूप आहे, म्हणजे हे चुकीचं वर्णन आहे. अर्थात ही चुकीचं स्वरूप त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण आजच्या अभंगामध्ये नाथ बाबा जी स्तुती करतायत ती यथार्थ योग्य करतायत. अशी काय स्तुती केली त्याचं वर्णन नाथ बाबा करतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. त्रिभुवनी उदार त्रिभुवनी उदार त्रिभुवनी उदार उदार त्रिभुवनी उदार त्रिभुवनी उदार
जया वासना त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर भोळा राजा श्री शंकर भोळा राजा श्री शंकर त्रिभुवनी उदार भोळा राजा त्रिशंकर भोळा राजा त्रिशंकर भोळा राजा त्रिशंकर अत्यंत गोड चल महाराजांनी गायली. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी 4 प्रकारचे विशेषण भगवान भोलेनाथा करता वापरले. पहिलं विशेषण आहे देव कसा आहे. महाराज म्हणतात देव उदार आहे. उदार कोणाला म्हणतात आहे का. उदार त्याला म्हणतात उपकार्यावरती उपकार करणं हे फारसं अवघड काम नाही, पण अपकार्यावरती उपकार करणं ही सगळ्यात मोठी उदारता आहे. ज्यानं आपल्याला आयुष्यभर त्रास दिला आणि सुद्धा त्याच्या संकटाच्या वेळी आपण धावून गेलोय ही मनाचीच उदारता आहे ना महाराज. लक्षात घ्या. 100 वेळा शिव्या दिल्या शिशुपालाने तरी सुद्धा देवाने त्याला मोक्ष दिला ही देवाची उदारता आहे. 3 मुठभर पोहे दिले तर त्याच्या बदल्यात सोन्याचं नगरी दिली ही देवाची उदारता आहे. विष पाजायला आलेली पुतना मावशी तिलाही देवाने मोक्ष दिला ही देवाची उदारता आहे. अर्थात देवाची जी उदारता ही स्वाभाविक उदारता आहे आणि तुमच्या माझ्या सामान्य जीवाकडे जी उदारता आहे ना ही भावनात्मक उदारता आहे. लक्षात घ्या. भावनात्मक उदारता वेगळी आणि स्वाभाविक उदारता वेगळी. भावनात्मक उदारतेमध्ये लोक भावनेच्या भरात शब्द देतात पण नंतर दिलेला शब्द पूर्ण करायला मात्र जड जातं. काय झालं. एका गावामध्ये मंदिराचं काम चालू होतं. आर्थिक बाबीमुळे ते काम जरा बंद पडलं. गावामध्ये सप्त्याचं नियोजन झालं आणि काही मंडळी समोर आली आणि त्यांनी सांगितलं बाबा आजच्या कीर्तनामध्ये दानाचं महत्त्व सांगा का जेणेकरून मंदिराचं काम आपलं होऊन जाईल. कीर्तनामध्ये दानाचं महत्त्व सांगायला लागल्यानंतर एका माणसाला वैराग्य निर्माण झालं. त्यानं सांगितलं बाबा माझ्याकडून 5,000 रुपये. त्याच्या नावाचा उल्लेख केला. दुसरा म्हणला बाबा माझ्याकडून 11,000. तिसरा म्हणला माझ्याकडून 21,000. आकडा वाढत चालला. इतक्यात एक पुढारी असं स्टेजवरती बसलेलो होता. त्यानं खाली चिठ्ठी लिहिली महाराजाकडे दिली. महाराज माझ्याकडून 2 लाख रुपये. म्हणून बाबा तुमचं नाव काय. त्यानं सांगितलं महाराज नाव तर काही सांगायचं नाही, नाव आपल्याला येऊ द्यायचं नाही, पण 2 लाख रुपये देतो. म्हणलं हरकत नाही. 2-5 मिनिटं व्याख्यानाला सुरुवात झाली. पुन्हा चिठ्ठी दिली. महाराज फक्त लोकांना इतकं सांगा की ज्या भाविकाने 2 लाख रुपये दिले ती व्यक्ती स्टेजवरती इथं बसलेली आहे. मी म्हणलं मग नावच सांग ना एवढं करतो कशाला एवढं उद्योग करायला होतो. तो म्हणला नाही आपण नाव कुठं येऊ देत नाही. पुन्हा 10 मिनिटांनी सांगितलं महाराज आता लोकांना असं सांगा ज्या व्यक्तीने 2 लाख रुपये देऊ केलेले आहेत ती व्यक्ती स्टेजवर बसलेली आहे आणि डाव्या बाजूला बसलेली आहे. मी पुन्हा ते सांगितलं. म्हणलं बाबा मग एवढं करतो नावच सांगा. ते म्हणले नाही आपण कुठं नाव येऊ देत नाही. पुन्हा 10 मिनिटांनी चिठ्ठी आली. असं करा आता अजून लोकांना सांगा ज्या व्यक्तीनं 2 लाख रुपये दिले ती व्यक्ती स्टेजवर बसलेले डाव्या बाजूला बसलेले आणि 3ऱ्या नंबरच्या खुर्चीवर बसलेले. लोकांच्या लक्षात आले हे अवलाद कोण आहे. लोकांनी टाळ्या वाजल्या आणि त्यांचं काम बिचाऱ्यांचं झालं. 8 दिवसांनी काल्याचं कीर्तन झालं. सगळे शांत झाले. 8 दिवसांनी कार्यकर्ते त्या दानशूर व्यक्तीकडे गेले. काका म्हणजे तुम्ही सप्त्यामध्ये 2 लाख रुपये द्यायचं कबूल केलं होतं. पाटील म्हणले कोण नाही म्हणतं. म्हणलं लगेच चेक लिहून जा. घरामध्ये गेला चेक लिहिला कार्यकर्त्याच्या हातात दिला. बिचाऱ्यांनी तो चेक घेतला. अकोल्याला गेले. बँकेमध्ये गेल्यावर मात्र मॅनेजरनं सांगितलं तुमच्या साहेबांचा किती रुतबा असला किती बँक बॅलन्स असला तरी 1 नवा रुपया तुम्हाला मिळायचा नाही. म्हणजे का म्हणजे चेकवरती सहीच नाही. त्या लोकांनी विचार केला कार्यकर्त्यांनी कदाचित साहेबांकडून गडबडीत सही राहिली असावी. ते बिचारे घरी आले. साहेबाकडे गेले. साहेब अहो तुम्ही एवढ्या उदारतेनं एवढ्या तन्मयतेनं एवढ्या प्रेमानं तुम्ही चेक दिला ना का त्या आनंदाच्या भरात तुम्ही सही करणंच विसरले. साहेब म्हणले खरं सांगू का मी नाव कुठंच येऊ देत नाही. कळलं का तुम्हाला. ज्यांना नसेल कळलं त्यांच्याकरता फराळाची पंगत आहेच आहे. म्हणजे उदारता आहे पण ती जी उदारता आहे ती स्वार्थी उदारता आहे. कधी कधी गावात सप्त्याचे लोक वर्गणी गोळा करत असतात. मग एखाद्या माणसाच्या दारापुढे गेले दादा अहो दरवर्षी तुम्ही भरभरून योगदान देतात. मग तो म्हणतो वा आपल्या गावचा सप्ताह आपण नाही करायचं मग कोणी करायचं. आता ह्या जन्मात दान नाही करायचं मग कधी करायचं. एवढं कमवून ठेवले मेल्यावर का पुरं आपले संघ बांधून देणार आहे का. मेल्यावर आपल्या नावानं दान धर्म करणार आहे का. ह्याच जन्मात दान केलं पाहिजे असं वाटतं. सप्त्याचा निम्मा खर्च एक ठकरतो काय ना. एक जण म्हणला अरे पावणे 10 वाजायला लागले अजून बाकीच्याही गावामध्ये आम्हाला जायचंय पावती किती करायची तेवढी सांग. तो म्हणतो एक काम करा 2 मिनिटं थांबा तिला विचारतो तुम्हाला सांगतो.
म्हणजे दान देण्याकरता त्याच्याकडं इच्छा आहे, दान देण्याकरता औदार्य म्हणजे श्रीमंती आहे, पण दान देण्याकरता त्याच्याकडे स्वातंत्र्य नाही, म्हणून त्या उदारतेवरती गदा निर्माण होते. पण आमचा जो देव आहे हा कसा आहे, महाराज सांगतात हा त्रिभुवनामध्ये उदार आहे, त्रिभुवनी उदार भोळा. दुसरं उदाहरण महाराजांनी सांगितलं, दुसरं विशेषण सांगितलं. महाराज म्हणतात तो भोळा आहे. किती भोळा आहे ऐका. पार्वती माता एक दिवस भगवान शंकराला म्हणले, का म्हणले का एवढे आपल्यासारखे कामं चालले, कुठं जायला यायला सुद्धा आपल्याला वेळ नाही, असं करा आता कांदे बिंदे काढून झाले, निवंत झालो, आपण ब्रह्माच्या घरी आणि विष्णूच्या घरी जाऊन येऊ. म्हणले हरकत नाही, पण शंकराने घरूनच कान टोचले तिचे. म्हणले बाय जायचं पण लवकर यायचं, कारण मला 4 वाजता जनावरला कुटी करायची, अजून घास काढायचा, कार्तिक आणि गणपती शाळेत गेले त्याला घेऊन यायचं. पार्वती म्हणली आपण असं उभं जाऊन लगेच चालत येऊ. म्हणले हरकत नाही. शंकराने त्याची गाडी काढली, मोटरसायकल काढली, पार्वती मागं बसली, पहिल्यांदा विष्णूच्या घरी गेले. 11 वाजेच्या घरात घुसले, 3:15 वाजले. पार्वती काय उठायचं नाव घ्याय ना. भगवान शंकराने आरोळी मारली, पार्वती अरे जायचं काही विचार आहे का नाही. पार्वती म्हणली बाया तुमचं नाही, ह्याच्याकरता मला पटत नाही, एक तर कुठं नेत नाही, गेले का लगेच पाठीमागून आरी टोचित म्हणले. पण पार्वतीने विचार केला, 3:15 वाजायला लागली, एक तर रस्ता इतका खराब आहे आपला, एकदा महाराज आले पुन्हा त्याला वाटत नाही ह्या गावात यावं म्हणून. पार्वतीचं सांगतोय. पार्वतीने विचार केला पटकन निघायला पाहिजे. पार्वती घराच्या बाहेर निघाली, इतक्यात विष्णूची बायको म्हणजे लक्ष्मी पळत आली. तिने सांगितलं लगेच जाऊ नका, म्हणजे मग 2 मिनिटं मध्ये या. आतमध्ये गेली, साडी बिडी काढली, पार्वतीला साडी नेसवली. आता पार्वती साडी नेसून निघाली, पण पलीकडल्या घरी सरस्वती बाई म्हणजे ब्रह्माची बायको भाजी निश्चित होती. पार्वती शंकराला म्हणली का आता यांच्या घरी आलं आणि त्यांच्या घरी नाही गेलं ना, उद्या ती जर मला एखाद्या गावात भेटली, लग्न कार्यात भेटली, ती का म्हणली का ग तुला घराचा उमरा लागत होता, मग काय सांगायचं, त्याच्यापेक्षा आपणच लगेच चालल्या जाऊन 2 घोट चहा घेऊन येऊ. पार्वती तिथे गेली, चहा पाणी घेतला, सरस्वतीने तिला साडी बिडी नेसवली. संध्याकाळी पार्वती घरी आली, पण घरी आल्या पार्वतीनं लगेच आथरून टाकलं. भगवान शंकर बिचारा त्याच्या कामाला बी लागला. 8 वाजता शंकराचं सगळं काम आवरलं. शंकर भगवान घरी आत आले, हातामध्ये रिमोट घेतला, मस्तपैकी टीव्ही लागली आणि बसले मालिका पाहत. माझी मन तुझे झाले. पण पार्वती इकडे झोपलेली. पार्वती काय स्वयंपाकाचाही विचार करीना आणि चहा पाण्याचाही विचारीना. देवाने विचारलं पार्वती आज काही बेत आहे का नाही. पार्वती 1 नाही 2 नाही, देवाच्या राक्षात आलेला कोणता रोग झाला. देवाने विचारलं पार्वती तुझं नेमकं म्हणणं काय. ती म्हणली का तुम्हाला असं काही वाटत नाही का, एका भाकरीचे 3 तुकडे, त्यांची परिस्थिती कशी ना आपली परिस्थिती कुठं, आपण येळण माळ स्मशानाला राखण, येळण माळ मुर्दे जाळा त्यांनी तेवढंच पाहायला लागलोय म्हणले आपण. म्हणजे मग तुझं म्हणणं काय. पार्वती म्हणले आपलं काय लय मोठं मागणं नाही. म्हणले मग म्हणले माझं फक्त इतकंच म्हणणं आहे, गिव्ह मी 1 BHK फ्लॅट. भगवान शंकरने सांगितलं पार्वती आय एम नॉट इंटरेस्टेड, मला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. ते म्हणले तुमचं असंच आहे, तुमच्याकरता मी दक्ष राजा म्हणजे तिचा बाप आहे, 60 बहिणी होत्या, एकट्या 27 चंद्राला दिल्या होत्या. ते म्हणले तुमच्या मागं लागले आणि तुमच्याकरता आले आणि एवढं झालं आणि रान. आता ते किती काही राहतं ते बोलायला लागलं नाही का. आणि मग तिनं सांगितलं म्हणले का हो तुम्हाला जर एवढं काही करायचं नव्हतं तर तुम्ही माझ्याबरोबर लग्न का केलं. आपल्या जाऊ द्या म्हणले, पण उद्या आपलं पोरांना पाहायला स्थळ येणार आहे, त्यावेळेला काय दाखवायचं लोकांना, काहीतरी पाहिजे ना. आता कर्ज किती लोक ते नाही पाहत, पण तुमचे घरदार तेवढे पाहतात नाही का. कर्ज किती कोण पाहतं कर्ज, पण मात्र घरदार लोक पाहतात. दोघांचं भांडण चालू झालं. भांडण गेलं कुबेराकडं. कुबेर हा रावणाचा सक्का चुलत भाऊ आहे. कुबेराने विचार केला यांच्या लग्नाला जर आपण वराडाच्या गाडीत बसून गेलो असतो तर निदान खायपुरता तरी आहेर करावा लागला असता ना. पण आता यांनी लग्नालाच बोलिलं नाही, कारण त्या काळातलं ह्या दोघांचं कोर्ट मॅरेज आहे. कोणाचं, भगवान शंकरचं आणि पार्वतीचं आहे. मग आता हे तेव्हापासून आलं तर आता एखाद्याने काही नवल वाटायला नको, हे लक्षात घ्या. आणि मग ते कुबेराने ती लंका घेतली आणि भगवान शंकराला दिली. मुद्दा ध्यान देऊ नये का, मी त्याला फक्त विनोदाची जालर लावून तो नटवतोय, पण त्याचं गांभीर्य लक्षात घ्या. लंका शंकराला दिली आणि शंकराला सांगितलं आता हे लंकेचं मालक तुम्ही. भगवान शंकराने तिच्या वास्तुपूजेकरता रावणाला बोलवलं. रावण आला, पहिल्या दिवसाची पूजा मांडली, नवचंडी याग टाकला, पहिल्या दिवसाची पूजा आवरली. रावण बिचारा निघाला, मोटरसायकलवरती बसला. शंकर भगवान तिथे गेले, त्याला म्हणले क लय लवकर पूजा आटपली. म्हणले मग पूजा करायला काय वेळ लागतो. म्हणले क सगळं झालं, पण तुम्ही दक्षिणा नाही ठरवून घेतली. रावण म्हणला आपलं काही नाही बा, तुम्ही जे द्याल ते. शंकरने सांगितलं तसं नाही, मी 25 वर्षापासून सप्त करतो, मला महाराज लोकांच्या चांगल्या नादन खोडी माहीत झाल्या. तारखा घेताना असंच म्हणते, जाताना करेक्ट कार्यक्रम राबवितात. काय असेल ते तुम्ही आज मोकळं बोला भाऊ, उद्या वाईट व्हायचं तर आता झालेलं चांगलं.
रावण म्हणलंय बघा मी सांगन पण असं नाही सांगणार म्हणले. मग अगोदर संकल्प सोडावा लागतो. शंकराकडून हातातून संकल्प सोडला आणि मग सांगितलं उद्या सकाळी अकोल्याला जायचं आणि कचेरीमधून एवढी लंका माझ्या नावावर करून द्यायची. भगवान शंकराने मागचा पुढचा विचार केला नाही. जशी लंका मागितली तशी लगेच रावणाला देऊन टाकली. आणि लंका कुणाची आहे? कुबेराची. ती भेट म्हणून मिळाली कोणाला? शंकराला. आणि कब्जा कोणी बांधला त्याच्यावरती? रावणानं बांधला. म्हणजे देव इतका बोळाय. पण त्याच्या पुढचा मुद्दा वाढवतो मी, ऐका. हे सगळं घडत असताना पार्वती जवळ होती. पार्वती म्हणली रावणा माया नवऱ्याच्या बोळ्यापणाचा फायदा घेतला ना तो सपाट करेल तर नावाची पार्वती. मग आता ऐका, ज्या वेळेला राम अवतार झाला त्यावेळेला भगवान शंकरने पार्वतीला विश्वासात घेतलं. पार्वतीला सांगितलं पार्वती मी प्रभूची सेवा करण्याकरता हनुमंतरायाच्या अवतारामध्ये चाललो. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. आता हनुमंताच्याच रूपात भगवान शंकर का आले त्याचं उत्तर आम्हाला तुकोबारायाने गाथ्यात एका प्रकरणामध्ये दिलं. तुकोबाराय सांगतात भक्ती शिकावी ती हनुमंतरायाकडून. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. म्हणजे हनुमंतराय भगवान शंकर एवढे मोठे पण हनुमंतरायाच्या रूपात का जातात आई? त्याचं उत्तर देवाची सेवा करायची पण देवाचा उपकार मात्र डोक्यावर घ्यायचा नाही. म्हणजे माकडाच्या रूपात गेल्यावर कपड्याचं काही टेन्शन नाही. थोडं लोंगट असलं तरी जमत आहे. घराचं टेन्शन नाही. झाडं झुडपात राहत येतंय. खायचं टेन्शन नाही. अन्नच पाहिजे असं काही नाही. पाला पाचोळा फळं खाले तरी सुद्धा होतंय. म्हणजे भक्ती करायची पण भक्तीच्या बदल्यात काही मागायचं नाही. याला गीतेत श्लोक सांगितला अनपेक्षे शुचूर्दक्ष उदासून गतकथा सर्वारंभी परित्यागी योमत भक्तस्य मे प्रियाहा. भगवंत सांगतात अपेक्षेच्या. तुम्हाला एक सांगू का? तुमच्या लक्षात आलं तर पहा, व्याकरण सुदृश्य मी फार स्पष्ट बोलतोय. अपेक्षा ठेवून भक्ती केली तर देव त्याला काही कमी करत नाही. आणि अपेक्षा न ठेवता भक्ती केली तर देव त्याला काही कमीच करत नाही. कळलं का तुम्हाला? नसेल कळलं तर मग जाऊ द्या, द्या सोडून. म्हणजे जो स्वार्थ ठेवून भक्ती करतो त्यालाही काही कमी करत नाही. पण जो स्वार्थ न ठेवता भक्ती करतो त्याला काही कमीच करत नाही. हा भगवंताचा नियम लक्षामध्ये घ्या. आणि मग त्या पार्वती मातेने ती शपथ घेतली. पार्वती माता भगवान शंकरची शेपटी झाली आणि पुढे शेपटीला चिंक गुंडळले. लंका जाळली. त्याचं प्रमाण गाथ्यामध्ये सांगितलं जाळ एली लंका धन्य धन्य म्हणे तुका. मग जी लंका जाळली ती हनुमंतरायाने नाही जाळली बाबा, ती लंका पार्वतीनं जाळली. लक्षामध्ये घ्या, पार्वतीनं जाळली. अर्थात मला सांगायचं काय, देव किती भोळा आहे त्याच्या भोळ्यापणाला मात्र म्हणजे शब्दात व्यक्त केलं जाणार नाही. नामदेवरायाने प्रकरण लिहिलं. एक चोर चोरी करण्याकरता गेला. चोरीत काही मिळालंच नाही पण महादेवाचं मंदिर होतं. त्याने विचार केला पितळी घंटा चोरून नेऊ म्हणला. आजचं भागलेलंही झालं. त्यानं तो पितळी घंटा चोरण्याकरता महादेवाच्या पिंडेवर उभा राहिला आणि देव प्रसन्न झाले. लगेच त्याला उचललं, पिंड आपल्या नंदीवरती टाकलं, कैलास धामाला घेऊन चालले. चोरे पिंडी दिला पाव त्या पूजन गाये देव, त्या पूजन गाये देव, त्या पूजन गाये देव. चोरे पिंडी दिला पाव त्या पूजन गाये देव, त्या पूजन गाये देव, त्या पूजन गाये देव. हा गडी भोळा असल्यामुळं पार्वतीनं आपलं कपाळच बडून घेतलं. पार्वती म्हणली कशाला याला घेऊन आली असेल? हो, यानं तुमची चोरी केली. भगवान शंकराने सांगितलं तो कोणत्या का उद्देशाने येईना पण त्यानं त्याचं सगळं शरीर मला समर्पित केलंय. मुळात गेला चोरी करायला आणि चोरी करण्यासाठी त्यानं पाय दिला. पण देवाला वाटलं गडी माझीच भक्ती करण्याकरता आला. भगवान शंकर इतका भोळा आहे. तिसरं विशेषण वापरलं भोळा राजा. तो कसा आहे? तो मालक आहे. मला सांगा या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टी आपल्या हिशोबाने घडतात का देवाच्या हिशोबाने घडतात? कोणाच्या? देवाच्या. महिला वर्ग मालक पती मिस्टर नवरा हजबंड आणि आपल्या घरच्या भाषेत बाळदन. तुमच्या हिशोबाने भेटलं का जसं भेटलं तसं स्वीकारलं. नाही माना नका डोलू, उत्तर द्या. बोला बोला. तुम्हाला बोलता येतं ना? घरी लय बोलता. शेजारी भांडण चालू होतं रोहित दादा. भांडणं ऐकायचं मला लिहिणार. ती बाई त्या नवऱ्याला म्हणत होती का हो काय काय सांभाळू? घर सांभाळू, दार सांभाळू, पोरं सांभाळू, तुमचे आईबाप सांभाळू का जनावरं सांभाळू का शेतीतले मजूर सांभाळू? नवरा म्हणला बाया तो पाया पडतो, तू काही सांभाळू नको, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ.
तोंड फार चालतं त्यांचं, बोललं पाहिजे. एक सांगू का, कीर्तनाची व्याख्या आहे, डिवोशन इज सायन्स इज नॉट जस्ट टेम्पस, इट इज समथिंग बडाउन इन अ प्रॅक्टिकल. सो तो महात्मा सांगतोय बाबा, हे जे डिवोशन सायन्स म्हणजे आध्यात्मिक शास्त्र, माणसाने कसं जगावं, कसं वागावं, आणि वागण्याबरोबर जगत असताना, जगण्याबरोबर वागत असताना माणसाने शेवटी कसं मारावं, हे आमचं भजन, कीर्तन, प्रवचन, संप्रदाय शिकवतो. म्हणून माणसांनी तर जरा उत्स्फूर्त बसलं पाहिजे. बघा, टेन्शन घेऊन बसायचं नाही. लाईफ इज अ ब्युटिफुल 1 day 1 hour and 1 minute विल नॉट अगेन इन युअर एंटर लाईफ. हे लक्षात घ्या. टाईम इज ए फास्ट, लाईफ इज ए शॉर्ट, नो रिवाइंड अँड नो रिप्लाय. सो एव्हरी मोमेंट एन्जॉय इन लाईफ. मिळालेला एक दिवस, आपल्या आयुष्यातून गेलेले एक दिवस, गेलेला 1 तास, गेलेला 1 सेकंद कोणत्याही सबबीवरती तुम्हाला परत मिळणार नाही. वेळ आयुष्यातून निघून चालली आणि देवाने आयुष्य मात्र फार कमी दिलेलं आहे. लाईफ इज ए शॉर्ट, टाईम इज ए फास्ट, नो रिवाइंड अँड नो रिप्लाय. त्याचं कोणताही परतावा मिळणार नाही. मग काय करा, एव्हरी मोमेंट एन्जॉय इन लाईफ. मिळणाऱ्या वेळेचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. बघा, 5 दिवस काय आपल्या बापाचे नाही, प्रत्येक दिवसात चढ उतार, सुख आणि दुःख चालणारच आहे, लक्षामध्ये घ्या. म्हणून माणसाला ॲडजस्टमेंट करून जगता आलं पाहिजे. ॲडजस्टमेंट इज द बेस्ट ऑफ सोल्युशन इन लाईफ. दिस इज द सेंटेन्स इन द फॉर अंडरलाईन. तुम्ही या वाक्याला अधोरेखितच करून ठेवा. म्हणून मी नेहमी म्हाताऱ्या माणसाला सांगत असतो, एकदा 60च्या पुढं वय गेलं नाही, सगळं पोरायच्या सुनायच्या ताब्यात देऊन टाकायचं. 10-5 कॅश आपल्या नावावर ठेवायचे, 10-5 लाख रुपये आपल्या नावावर ठेवायचे, 2-4 एकर जमीन नावावर ठेवायचे. आणि रोज सकाळी उठलं का फक्त सुनाला एवढंच म्हणायचं, बाई तुझ्या आईसारखी आई नाही आणि तुझ्या बापासारखा बाप नाही, दररोज भजे तळीन. पण तू का सकाळी सकाळी भूतावानी उठली आणि चुलीजवळ जाऊन म्हणली तुझे या शिंतो बापता सगळं तो आता 1-13 एकाच दिवशी. तो मागं पुढं पाहायचं नाही, डोकंच लावायचं नाही. चांगला विचार करा. 10-15 वर्षापूर्वी पोरीचं लग्न जमलं तर तिला धाक पडायचा, सासू कशी भेटन, सासू कशी भेटन, सासू कशी भेटन. आता सासूला धाके, बाया या नरवादळ कसं आसन, या नरवादळ कसं आसन. मग ते हवामान खात्याचा पहिलाच अंदाज घेते. काळानं रूप बदल झाला पाहिजे बरं का. तुम्ही एवढं सोपं ना महाराज साहेबराव काका, हे आता थोडे नवीन जनरेशन मधले बरे, पण हे मोठ्या कुकावाल्या लुगड्यावाल्या प्युअर खोडीच्या सुना नांदू देते नाही, या स्वतःच्या तर नाहीच नाही, पण लोकांच्या सुद्धा नाही. मी म्हणतोय बघा, पोरगा कोणाचा आहे, पोरगा आपला आहे ना, मग त्याचं लग्न झालं, त्याची बायको म्हणजे आपली कोण, सून. तिची जबाबदारी स्वीकारणं कोणाचं काम आहे. आणि आपल्याला तिची जबाबदारी घेता येत नव्हती तर आपला सांड मोकळा ठेवायचो. आता भाजायचं काही काम नाही ना. आता काही लोक असे अमोल महाराज, त्यांची मानसिकता किती भंगार आहे तुम्ही विचार करा. काम आपल्या घरी करायचं, कपडे लत्ते ना आजारी पडली का तिच्या बापानं निस्तरायचं. किती किती मानसिकता किती वाईट आहे पाहतो. अरे ती आपली आहे. ज्या दिवशी तिचं लग्न झालं ना, त्या दिवशी तिच्या बापानं हातात पाणी घेतलं आणि यज्ञाच्या समोर अग्नी साक्ष म्हणून त्यानं संकल्प केलाय, मम कन्याम समर्पयामी, माझी कन्या मी तुम्हाला समर्पित केली आहे. ती उद्या मेली तरी तिचं सुतक मला पडत नाही. गाथ्यात तुकोबाराय सांगतात, सुतकाचे याचे नाही प्रयोजन, जनिता म्हणून 3 दिवसांचे. तुकोबाराय सांगतात, मुलगी मेली तर बापाला तिचं सुतक पडत नाही. पण तिची जबाबदारी कोणी स्वीकारली पाहिजे, आपण स्वीकारली पाहिजे. ती सून आजारी पडली, तिचा नवरा आला, तिला गाडीवर बसवलं दवाखान्यात नेलं, ते ही लगेच तोंडवाशीत बाहेर आली. आणि शेजारणीला म्हणे, धोंड्याबाई म्हणे, काय बाया होतं म्हणे आपल्या काळात असं, बाया आपण 4-4 वर्ष आपलं आजारी पडलो तर 4-4 दिवस तो पाहत नव्हता. तो कोण, तो कोणाला सांगती, कोणाला सांगती, हा जिना पहिलेच स्वतःच्या घरचे 3 दारं केली तिला. आणि मग ती म्हणली, बाया तो तो सण माझा असं काय सांगती. म्हणजे मा पाप्या तर पार तिनं बैलच करून ठेवला. नजर खाली केला का बसते, नजर वर केला का उठते. म्हणले आपल्या काळात काय असं होतं का, म्हणले बाया पार संगी मंगीन ठकीन पाप्या होईपर्यंत मी त्यांचं तोंड पाहिलं नाही. करायचा तो असा पाटा होत्या तिकडे जा पाहायला जिवंत राहील. आणि दुसऱ्या दिवशी तिची पोरगी आणि जावई मोटरसायकल बसून आले, असे बसून आले रोहित दादा का जसे नट बॉल्टानं फिट केले, मध्ये मुंगी सुद्धा पास व्हायची नाही. उजून घरच्या बाहेर आले. दोंड्याबाई म्हणजे जाऊ बाया म्हणले, काही असू पण माया पप्पीला पाहुणा लय लाखात एक भेटला. असा पाहुणा भेटला माया पप्पीला, असा पाहुणा भेटला का खटका दाबेला का बिडी पिटितो. पाहुणा इतका लाखात एक लोकांची मोटरसायकल पाहिली का पहिले पेट्रोल चोरीतो. माया पप्पीचा इतका काळ उजाडला तुला म्हणून सांगते बाया, काय माया पप्पीनं मागच्या जन्मात पुण्य करेल होतं. पप्पी झोपेल राहती, तेच पाहुणा तिला बसल्या जागेवर चहा नेऊन देतो. मग नेमकं बैल कुणी केलं.
सूत्र कुठंतरी बदलले पाहिजे, लक्षामध्ये घ्या. बोला तुम्ही थोडंसं. मालक मिस्टर नवरा पती हजबंड तुमच्या हिशोबाने भेटला का, जसा भेटला तसा स्वीकारला. तुम्ही खानदानी आहे मला माहिती आहे, तुमचं उत्तर तुम्ही इथं सांगणार नाही, पण कीर्तन संपल्यावर सांगणार आहे. महाराज हे पदरी पडलं दोडण हसून केलं कोडी, यांचं काय खरं आहे. हे दिवसा एक दिवस देत, रात्रीचे एक दिवस देत. पुरुष वर्ग आता तुम्ही बोलायचं. बायको तुमच्या हिशोबाने भेटली का, जशी भेटली तशी स्वीकारली. बायको 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 कळली ना तुम्हाला. बायको पहा तुम्ही, सगळ्या गोष्टीची तोडफोड करता आली. लोकांनी आईची मदर केली, बापाचा फादर केला, भावाचा ब्रदर केला, बहिणीची सिस्टर केली, पण अजून एकाही गाड्याची दाणच झाली नाही. त्यांना बायको शब्दाची तोडफोड करून तिला बोका म्हणावं म्हणून. आणि तो का तिला बोका मानला तर हा बोका त्या बोकाला जिवंत ठेवीत नाही. बायको आपल्या हिशोबाने भेटली का, जशी भेटली तशी स्वीकारली. तुम्हीच उत्तर देत नाही तर मी ढळत नाही बुवा, कारण मला तुमच्याकडून ते काढूनच घ्यायचंय. हिशोबाने भेटली का, जशी भेटली तशी स्वीकारली. नाही इतकं खरं नका बोलू, घरी जाऊन टोडीची पंचायत तिला अवघड आहे. असे गायक वादक मंडळी पाहिली, तुम्हाला खाली बसून वाटतं आपल्या पोरणं निघावं गाणार, पण ते कवनिक निघत पेनर, त्याचा ताळमेळच नाही. कधी कधी आई बापाला वाटतं आपल्या पोरणं निघावं डॉक्टर, ते होतंय बिचारे कंडक्टर. लोकांचा रुपया सुद्धा फाटा आला तरी देत नाही. म्हणजे जे घडतंय ते ईश्वरी सत्तेनं घडतंय. का त्याची बाई म्हणते महाराज देवाच्या दयेनं काही कमी नाही, 7-8 एकर जमिनी 5-50 पोतेगाव झाले, मोठं पोरगं रेल्वे खात्यात नोकरीला लागलं, लहान पोराची बायको ओळखी पाळकीनं अंगणवाडी चिटकवली. जशी चिटकवली तसा तांदळाचा घोगऱ्याचा उत आला. आता घरात तांदळाला काही कमी नाही, घोगऱ्याला काही कमी. पण 4 दिवस झाले, म्हातारा चपाती पहिली कोखत आहे, चपाती पहिली कोखत आहे. मी म्हणलं मग डॉक्टर म्हणले 5,000 तुम्ही ते पोटाचे जातीचे फुट्टू काढले. म्हणलं मग बेतडीला लावून पाय महिनाभर त्याच्याकडं. डॉक्टरनं सांगितलं यांना तंबडी चालत नाही, वांगी चालत नाही, बटाटे चालत नाही, यांना बाजरीची भाकर नाही, गव्हाची चपाती नाही, तांदळाचा भात नाही, म्हणल्याला काहीच चालत नाही. असं निबर सडकाना चालव, जाऊ दे कुंकडे बी ठेवीतीच काय. त्याला जर काहीच चालत नाही तर तो घरात ठेवायचंच लायकीचं नाही. अर्थात जे काही घडतं ते ईश्वरी सत्तेनं घडतं, एवढं लक्षात घ्या. एका प्रेताच्या भोवताल बसलेली मंडळी नात्यातले असते का, रोजानं आणतात रडायला. इकडं कसं आहे, नात्यातले. तुमचं नामचं सारखंच. आमच्याकडे कोळपेवाडीला माणसं मेल्यावर जळीत, तिकडं जीव गेल्यावर जळीत असतील, चौकशी करा. त्या पोरीचा वैयक्तिक आग्रह असतो प्रेतावर पडून पडून. पप्पा 1 चमच्याभर तरी दूध घ्या ना, ते घेतं का. पोरग लांबवरून येतो, त्या पोराचा वैयक्तिक आग्रह. पप्पा 1 शब्द तरी ऐकून घ्या ना, ते घेतं का. अजिबात नाही. सुनबाई तिथं बसलेली असते, ती कौतिक कवळी जिवंत असताना भाकरी देत नाही, मेल्यावर कौतिक करीती. आणि सुनाचं खरं कौतिक पाहायचं पित्राच्या दिवशी सकाळी 8:45 पत्र काव 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 काव. सासऱ्यानं वरून निरोप पाठवला, म्हणला बाई जिवंत असताना 4-4 दिवस बिगर भाकरीचं मारली ना, आता काय काव काव करीती. ती खिरही तू पेन त्या कडीत उद्या तू आणि ते झटेच नको माया होती. आणि आता भेटली पुन्हा उजून भेटू सुद्धा नको बा. अर्थात तिचा त्या प्रतोर पडून पडून वैयक्तिक आग्रह. मा म्हणजे गाज तरी काऊन जायचा वतना, खातं का. जिच्या बरोबर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं. याड्या बाबळीपासून बाण कोरायला सुरुवात केली तर शहाण्या बाबळीपर्यंत काही केली नाही. दुधात पाणी घालू घालू इकलं. देवळाचे दगड चोरून वाट्याला लावले. देवळाचे गज असे पायानं ठोकरीत घरी नेले. अशी उचलून नेता येत नाही ना कोणी पाहिजे म्हणून, असा पायानं ठोकरीतो, असा पार नख गेले पायानं ठोकरता. आणि तेवढ्या लबाड्या कोणाला माहितीये, जिच्या बरोबर आपलं लग्न झालंय त्या पत्नीचा सुद्धा वैयक्तिक प्रेतावर पडून पडून आग्रह असतो, पण तरी सुद्धा ते ऐकत नाही. अर्थात डोळे असून पाहू शकत नाही, कान असून ऐकू शकत नाही आणि तोंड असून बोलू शकत नाही. याचं एकमेव कारण चाले हे शरीर कुणाची असते, कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवू नको. आणि त्याला ज्ञानोबरायने उभी दिली. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळी दामे. आणि चौथं विशेषण वापरलं स्त्री. स्त्री शब्दाचे 2 अर्थ होतात बघा. सुरुवातीला तो स्त्री शब्द वापरलेला आहे. आता हा स्त्री शब्द वेगळा आहे आणि त्याचा पाय मोडून त्याला त्री जोडणे, तो स्त्री शब्द वेगळा आहे. त्याचा अर्थ होतो महिला आणि या स्त्री शब्दाचा अर्थ होतो एक तर लक्ष्मी किंवा परिपूर्ण.
एखाद्या मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याच्या नाव पुढे चिरंजीव, लग्न झालं संध्याकाळीच लगेच नावात बदल चिरंजीवचं लगेच श्री, अर्थात प्रपंच करण्याच्या योग्यतेचा म्हणजे प्रपंचाकरता तो परिपूर्ण झालेला आहे म्हणून श्री. आमचा परमात्मा कसा आहे? तो परिपूर्ण आहे, तो मालक आहे, तो भोळा आहे आणि तो उदार आहे. या चारही विशेषण आमच्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. मग तो परमात्मा करतो काय? अभंगाचं दुसरं, जे चित्ती जया वासना, 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 जया वासना, जेची जया वासना, जेची जया वासना, जेची जया वासना, जेची जया जया वासना, जे चित्ती जया वासना, जे चित्ती जया वासना, पुरवणे त्याची क्षणा, पुरवणे त्याची क्षणा, वासना, जेची जया वासना, वासना. महाराज सांगतात तो भगवान परमात्मा आमच्या चित्तातली जी अवस्था असेल, आमच्या चित्तामध्ये जी वासना असेल ती वासना पुरवण्याचं काम करतो. 5 प्रकारचं चित्तशास्त्रात आहे. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. 5 अवस्था आहे चित्ताच्या. त्यापैकी ज्या पहिल्या 2 अवस्था आहे मूढ आणि क्षिप्त, यांना परमार्थाचा अधिकार नाही. पण तिसरी जी अवस्था आहे तिचं नाव आहे विक्षिप्त. या अवस्थेमध्ये माणसाची अवस्था द्वंद्व असते. म्हणजेच काय, कधी त्याला परमार्थ गोड वाटतो आणि कधी त्याला प्रपंच गोड वाटतो. मग बघा तुम्ही, काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही एवढा परमार्थ करतो, एवढा देव करतो, तरी सुद्धा आम्हाला देव दिसत नाही, देव समजत नाही, देव मिळत नाही. त्याचं उत्तर तुम्हाला मी दृष्टांतातून सांगतो. दिवाळीचा सण आला आणि भाऊ आपल्या बहिणीकडे गेला, तिला मूळ लावलं. घरी आलं आणि संध्याकाळी जेवता जेवता बायकोला सांगितलं, अगं माझ्या बहिणीला मी मूळ लावायला गेलो होतो. बायको लगेच म्हणले, का यंदाच्या वर्षी नसते गेले तर जमलं नसतं का, यंदा जरा अडचणीत अडचण होते, एखाद्या वर्षीची नाही दिवाळी केली तर काही तकलीफ होणार आहे का. त्या नवऱ्यानं सांगितले, बघ आईला जाऊन 5 वर्ष झाले, बापाला जाऊन 2 वर्ष झाले. आई बापाच्या नंतर माझ्या बहिणीकरता मीच तिची आई आहे आणि मीच तिचा बाप आहे. लय भारी पातळ घ्यायचं तर आपण 400-500 रुपयाचं घेऊ, हलकं घेऊ, एवढंच करू. तिची दिवाळी चुकवायला नको. दोघा पती पत्नीचं त्याच्यावरून जरा भांडण झालं. कालांतराने ती बहीण दिवाळीच्या सणाला आली, तिची ओवाळी झाली, तिला काय असेल तिचं बोलवण केली, साडी चोळी पातळ घेतली, ती बिचारी तिच्या घरी निघून गेली. आता इकडे काही या दोघांचं भांडण मिटलं नाही. 8 दिवसाने शेजारी 2 एकर जमीन विकायला निघाली. तो सदग्रस्त अकोल्याला कचेरीमध्ये गेला आणि तिढं गेल्यावर कळलं का जमीन किम निमित्ताने तुमच्या नावावर होणार नाही, ती जमीन दुसऱ्या कोणाच्या नावावरती करावी लागेल. आता मला सांगा, त्याचं बहिणीवरती काय आहे? प्रेम. आणि बहिणीच्या प्रेमापोटी त्यानं बायकोशी काय केलं? भांडण.
आता बायकोवरती त्याचा काय आहे राग, बहिणीवरती त्याचं काय आहे प्रेम. तुम्हाला बोलता येतं ना सगळ्यांना, मग हा बोला चला थोडं. बहिणीवरती काय आहे त्याचं प्रेम, बायकोवरती काय आहे राग. आता असं समजा त्याच्या जागेवर आपण आहे, जमीन नावावर करायची वेळ आल्यावर तुम्ही जमीन कोणाच्या नावावर करणार? कोणाच्या? याला म्हणतात मूर्ख, आपलं ते भामट्यापणा. प्रेम कोणावर आहे? बहिणीवर. आणि जमीन नावावर करायची वेळ आल्यावर आपल्याला बायको दिसली का बहीण दिसली महाराज? बायको दिसली. प्रमाण गाथ्यात तुकोबाराने काय सांगितलं पहा, आंतरी संसार भक्ती बाह्यत्कार मनोनी अंतर तुझे पायी. देवा तुझ्यात आणि आमच्यात अंतर काय? अरे आम्हाला वाटतं आम्ही परमार्थ करतोय, पण जेवढ्या श्रद्धेनं अंतकरणानं आत्मीयतेनं उत्साहानं परिपूर्णतेनं आम्ही प्रपंच जितका छान आणि गोड करतो इतक्या तन्मयतेनं आम्ही परमार्थ करत नाही. ही अवस्था ज्यांचं विक्षिप्त चित्त आहे त्यांची होते. ज्यांचं चित्त एकाग्र अवस्थेचं आहे त्यांना सविकल्प नावाची समाधी लागते, आणि ज्यांचं चित्त निरुद्ध अवस्थेचं आहे त्यांना निर्विकार नावाची समाधी लागते. आता आहे का, ज्यांच्या चित्तात नेहमी बायका मुलं समजून चालायचं ते घर आहे, ज्याच्या चित्तात धन दौलत पैसा समजून चालायचं ती तिजोरी आहे, ज्याच्या चित्तात चांडाळ चौकडी समजून चालायचं ते विधान भवन आहे, ज्याच्या चित्तामध्ये नट नट्या हिरो हिरोईन समजून चालायचं ते चित्रपट आहे, आणि ज्याच्या चित्तामध्ये देव आहे समजून चालायचं ते चित्त नाही, ते हृदय मंदिर आहे. साठविला हरी जी ही हृदय मंदिर आहे. म्हणून आपल्या चित्तामध्ये असणारी जी वासना आहे तो परमात्मा ती तात्काळ पूर्ण करतो. पर काओ महाराज, आमच्या अंतकरणातली इच्छा आमच्या अंतकरणात ती अवस्था पूर्ण करताना तो काही प्रतिबंध पाहतो का? अभंगाचं याती कुळ न पाय काही, याती कुळ न पाय काही, याती कुळा न पाय काही, याती कुळा न पाय काही, याती कुळ न पाय काही, याती कुळ न पाय काही, याती कुळा न पाय काही, याती कुळा न पाय काही, वास कैलाशी त्यादी, वास कैलाशी त्यादी, जय चिंती दया वासना, जय चिंती दया वासना, वास कैलासी त्यादी, वास कैलासी त्यादी, हे चित्ती दयावास, हे चित्ती दयावास, तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, देव भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो. जात पात आणि धर्माचा विचार देव करत नाही. जातीपातीचा विचार तुमच्या माझ्या जवळ आहे, परमात्म्या जवळ नाही. आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यामध्ये देवव्हायरा नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये संत झाले मुसलमान समाजामध्ये शेख मोहम्मद महाराज. त्या शेख मोहम्मद महाराज असे थोडे मोठे झाल्यानंतर बापाने सांगितलं, मोहम्मद उद्या या बकऱ्याला घ्यायचं, हा सुरा घ्यायचा आणि उद्या त्याची कुर्बानी द्यायची. शेख मोहम्मद महाराजांनी त्या बकऱ्याला घेतलं, शेतामध्ये गेले, झाडाला बांधलं आणि तो सुरा घासायला लागले. पण सुरा घासत असताना असं म्हणतात का ते बकऱ्याला आणि कुत्र्याला यमदीनचा नोकर आहे. त्या नोकराकडून इंद्राच्या सेवेमध्ये कमतरता राहिली आणि इंद्राने त्या सोमदत्ताला आशीर्वाद दिला किंवा शाप दिला, तुला या मृत्यू लोकामध्ये का दरिद्री कुळामध्ये जन्माला जावं लागेल. त्या इंद्रदेवाच्या शापामुळे तो सोमदत्त या मृत्यू लोकामध्ये चंडबिल नावाने जन्माला आला. जन्माला आल्यापासूनच अत्यंत गरिबी आणि अत्यंत दारिद्र्य त्याच्या घरी आहे. म्हणून त्यानं बिचारा शिकारी करण्यासाठी जायचा. जे शिकारीमध्ये मिळायचं ते घरी आणायचं आणि आपल्या लेकरा बाळांचं उदरभरण करायचं. महाशिवरात्रीचा पर्वकाल आहे, त्याला काही तो माहिती नाही. तो चंडबिल्ल शिकारी करण्यासाठी गेला. रात्रीचा म्हणजे आदल्या दिवसाच्या प्रहरापासूनच
तो त्या ठिकाणी त्या झाडाच्या जवळ गेला. बेलाचं झाड होतं, बेलाच्या झाडावरती बसला. आजच्या व्रताचा एक नियम आहे बरं का महाराज. आता काही लोक दिवसभर उपवास करतात. आता आपला उपवास म्हणजे काय, म्हणायला उपवास आहे, नाही तर एकादशी दुप्पट खाशी. एकादशी जर असली तर आदल्या दिवशी बायको म्हणते उद्या उपास आहे बरं का, पोटभर जेवा. इळमाळ सफरचंद खातो, केळं खातो, खजूर खातो, साबुदाणा खातो, भगर खातो, बट्ट खातो, काय काय नाही ते खातो. तरी बायको म्हणते काही देऊ का अजून, आज एकादशी. आणि दुसऱ्या दिवशी द्वादश सोडायला बसला, अजून बायको म्हणते देऊ का काही, वाढू का, काल एकादश होती. नुसतं महिन्याचं एकटीच जेव होते एकादशी दिवशी. उपवास शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे, देवाच्या समीप बसणे, देवाच्या जवळ बसणे, त्याला उपवास म्हणतात, लक्षामध्ये घ्या. मग आजच्या महाशिवरात्रीच्या पर्वकालाचं नियम आहे. नुसतं साबुदाणा खिचडी खाली म्हणजे का महाशिवरात्री झाली असं नाही. कालच्या 3ऱ्या प्रहरापासून ते आजच्या उगावत्या 3ऱ्या प्रहरापर्यंत जागरण करायचंय. म्हणजे आज रात्री झोपायचं नाही. तुम्ही काही म्हणतील मग आम्ही दिवसा झोप घेतली असते नाही, जर आम्हाला माहीत असतं तर रात्री जागलो असतो. पण दिवसा झोपले का रात्रीचा व्रत मोडतं आणि रात्री झोपले का दिवसाचं व्रत मोडतं. म्हणजे अखंड जे दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 8 प्रहरामध्ये जाग राहायचंय. तो जो चंड बिल्ल आहे तो आदल्या दिवसाच्या प्रहरापासूनच बिचारा जागा होता, झाडावरती जाऊन बसला. पण काय त्याचं दुर्दैव, त्याला काय त्या दिवशी शिकार मिळाली नाही. आता रिकामा बसला म्हणून काय करायचं, त्यांना झाडाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचं. माणसं रिकामी कधी बसत नाही. कीर्तनाला जरी बसले तरी चटायची दोरे काढतील, खाली चटाय नसली तर काड्या घेतील, त्यांना जमीन उकरतील. मी म्हणतो भाऊ 500 फूट बोर घेऊन त्या आताच्या काळात फेल जाता येतो, तो काडीने का पाणी लागणार रे, काय लय उकरी तो अवघड आहे फार. लोक रिकाम कधी बसत नाही, वाढवा उद्योग केल्याशिवाय बिचारी राहत नाही. एक तर लोकांकडे टाइमच राहिला नाही. आता लोकांकडे पार टाइम, काही कीर्तनाला असे येत नाही, लांबून विचारतात, कीर्तन संपलं का तिकडून विचारतात, मोडलं का, आपण म्हणायचं पार मोडलं, काहीच राहिलं नाही, येतो आता. वेळ राहिला नाही. गावात कुणी वारलं तर लोक भाऊबंदाला फोन करतात, आंघोळीला काढलं का मग फोन कर, काही त्याच्या पुढचे उचललं का फोन कर, काही त्याच्या पुढचे स्मशानातच राखन, जसं मेलाय त्याला ठेवायचं आणि ह्यालाच पहिले जाळायचंय. वेळ राहिला नाही. तो चंड बिल्ल रिकामा बसला आणि रिकामा बसल्यावर त्यानं त्या ठिकाणी झाडाचं पान तोडायचं आणि खाली टाकायचं. परिणाम काय, खाली शिवलिंग आहे, खाली पिंड आहे, त्या पिंडेवरती त्याचं सहज अनावधानानं ते बिल्वदळ पडलं. नामदेव महाराजांचं एक प्रमाण माझ्या आज वाचनामध्ये आलं. नामदेव महाराज सांगतात, 1 पसा पाणी 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. नामदेव महाराज सांगतात 1 पसाभर पाणी म्हणजे 1 तांब्याभर पाणी आणि 1 बिल्वदळ प्रभूला अर्पण केलं तो ही सगळ्यात सोपी पूजा सांगितली. तो प्रभू आमच्या करता धावून येतो. देवाने यमाला सांगितलं जा त्या चंड बिल्लाची इच्छा पूर्ण कर. यम त्या चंड बिल्लाकडे आला. चंड बिल्लाला सांगितलं बाबा मी तुझी इच्छा पूर्ण करण्याकरता काय पाहिजे. त्यानं सांगितलं मला फक्त, आता मागणारीची मानसिक उंची पहा कशी आहे. त्यानं सांगितलं आता एवढा मोठा यम आपल्या समोर आलाय आणि देवाचा दूत आहे, माग म्हणल्यावर आपण काहीतरी वेगळं मागितलं असतं. त्यानं एवढंच मागितलं, काही नाही मला फक्त पशु पक्ष्यांचा आवाज कळाला पाहिजे, त्यांची भाषा कळाली पाहिजे. आशीर्वाद दिला. यम निघून गेला. पहाटेच्या 3ऱ्या प्रहरात कोणी हरिण पाणी पिण्यासाठी आलं, ते नेमकं जाळ्यामध्ये अटकलं. बिचारं ते तडफडायला लागलं. इतक्यात त्या हरणाला 2 पत्न्या होत्या. एक लहानी पत्नी तिथं आली. तिने बिचारनं आपल्या मालकाला सांगितलं, हो काय तुमचं प्रारब्ध आहे, प्रारब्धवशाने तुम्ही याच्यात अटकलेले. त्या मालकानं सांगितलं एक काम करतो, चांडाळ जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तू ही जागा सोड आणि आपल्या घरी 2 लेकरं वाट पाहत आहेत, त्या लेकरांचं संगोपन तू कर. जे काही माझ्या प्रारब्धामध्ये होतं ते घडलंय. इतक्यात त्याची दुसरी पत्नी, मोठी पत्नी तिथं आली. ती बिचारी गर्भावस्थेमध्ये होती. आता लहानी जी आहे ती मोठीला म्हणते, ताई मी लहान आहे आणि तुम्ही गर्भावस्थेमध्ये आहात, म्हणून तुम्ही जर सती गेल्या तर त्याला बालक मारल्याचा सुद्धा दोष लागेल. असं करा, तुम्ही आपल्या लेकरांचं संगोपन करा, मी मात्र आपल्या पती बरोबर जाते. जी मोठी आहे ती सुद्धा तिला सांगते असं कर, तू राहा, तू लेकराचं संगोपन कर, मी मात्र पती बरोबर जाते. त्यांचं हे संभाषण चालू असताना ते चंड बिल्लाने विचार केला, अरे प्राणी असून एवढ्या धर्माच्या गोष्टी करतो तर मी माणूस असून एवढा अधर्माने वागतो. तो चंड बिल्ल त्या हरिणापर्यंत गेला आणि काही त्यांचे जे 2 लेकरं ते लेकरं त्या ठिकाणी आले. चंड बिल्लाने सांगितलं मी आता तुम्हाला मारणार आहे. त्या हरणाने सांगितलं मार, पण अगोदर आम्हाला फार तहान लागलेली, आम्हाला पाणी पाच. आणि असं मारू नको का, बांधून मारल्याने दोष लागतो, म्हणून आम्हाला मुक्त कर, आम्ही कुठेही पळून जाणार नाही. त्यानं सांगितलं जर पळून गेले तर, त्यांनी सांगितलं जर आम्ही पळून गेलो तर शपथ खातो या जगातली सगळी महापाप आम्हाला लागतील. चंड बिल्लाने विचार केला, गाड्या
काय धर्माचे वाक्य हे बोलायला लागले. त्या चंडबिल्लाने सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला मुक्त करतो. त्याने त्या पाचही हरणांना मुक्त केलं. ते बिचारे पाणी प्यायले. पण हरणाने एक विचार सांगितलं चंडबिल्लाला, चंडबिल्ला आम्हाला मारून तू एकटा पाचीच्या पाची लोकांना कसं घेऊन जाशील. एक काम कर, तू घरी चाल, आम्ही तुझ्या बरोबर येतून तिडं मात्र आमची हत्या कर. त्यानं त्यांचं सत्व पाहिलं, त्यांचा प्रामाणिकपणा पाहिला. आणि त्याच वेळेला भगवान शंकराचे दूत आले. भगवान शंकराने त्या पाचही हरणांना दिव्य देव बनवलं आणि कैलास धामाला घेऊन गेले. पण जाताना चंडबिल्लाला सांगितलं, चंडबिल्ला या वर्षाला मात्र त्यांचं पुण्य उदयाला आलं म्हणून त्यांना घेऊन चाललो. पण पुढच्या वर्षी मात्र आम्ही तुला घेण्यासाठी येऊ, तुला नेण्यासाठी येऊ. त्या चंडबिल्लामध्ये मतपरिवर्तन झालं. बिचाऱ्याने पूर्ण 1 वर्ष भगवान शंकराची सेवा केली. आणि परिणाम काय झाला, 1 वर्षाने भगवान शंकराचे दूत त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी आले. कैलासासी नेला, कैलासासी नेला, कैलासासी नेला, कैलासासी नेला. बिल्ला पाणी बैसला, बिल्ला पाणी बैसला, बिल्ला पाणीने बैसला, पाण्याने बैसला, बिल्ला पाणीने बैसला, बिल्ला पाणी बैसला. अशा प्रकारे जो कोणी या महाशिवरात्रीचं पर्व करतो, जो कोणी व्रत करतो, निश्चित त्याला भगवान शंकराच्या चरणारविंदावरती जागा मिळते किंवा त्याला कैलास धाम प्राप्त होऊन जातं. याच्यात तेळ मात्र शंकणे असो. पुन्हा एकदा आपण सर्वजण खऱ्या अर्थाने धन्यवादाला पात्र आहे. ज्यांच्या निमित्ताने, ज्यांच्या करवीतपर्यंत येण्याच्या योगाला ते आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण सन्मान्य आमचे सुरबान दादा गुळवे गेले 4-5 वर्षापासून भाऊ या ठिकाणी अत्यंत सुंदर त्यांचे सुपुत्र प्रवीण दादा संबंध सगळा परिवार या ठिकाणी हे जे कार्य करतं. या कार्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची जी व्यवस्था आहे ती मोरिया मिल्क प्लॅन्ट रेडे म्हणजे खंडूभाऊ मेदगे आणि फलहार, त्याच्यामध्ये सुशांत दादा मेदगे, दीपक दादा मेदगे, राहुल मेदगे, श्रीकांत मेदगे आणि वैभव मेदगे सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमासाठी आहे. नवे हा खेळ एकल्याचा मनवनी मेळ मिळविला. एकट्याच हे काम नाही, सगळ्यांचं आहे. भजनी मंडळाचे फार मोठं सहकार्य आहे. आमच्या सुभाष दादांचा नेहमी मला फोन चालू असतो. तसं मी काही नवीन नाही, याही पूर्वी मी कीर्तन केले तुमच्या गावात नाही का. मला वाटतं 4 कोरोनाच्या अगोदर का, कोरोनाच्या अगोदर त्यावर्षी रोहित महाराज नेमकेच आळंदीत सुटून आले होते नाही का. त्यावर्षी मी रामजन्माचं कीर्तन केलं होतं तुमच्याकडं. त्याच्यानंतर 2-3 वेळा येण्याचा योग मला प्राप्त झाला. पुन्हा एकदा सर्व महाराज मंडळी, आमचे रोहित दादा, आमचे सिद्धेश्वर महाराज, आमचे सगळे महाराज मंडळी, आमचे ओंकार दादा आणि ज्यांचं नाव माझ्याकडून सुरुवातीला राहिलं ते आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण अमोल महाराज विसापूरकर महाराज माझे साडू आहे. साडू कळतो ना तुम्हाला. साडू म्हणजे कोण, एका कंपनीने फसवलेले 2 गिराईक. महाराजांचं फार मोठं माझ्यावरती प्रेम आहे. एक सांगू का जातात, एकच वाक्य सांगतो. आज मी दररोजच सांगतो ते वाक्य. जीवनात मोठं व्हायचं असेल ना, गुरुवारी बोधे बाबा नेहमी सांगायचे. आपल्या आळंदीकरांना माहीत आहे, माणसाकडून सगळे उपवास मोडले तरी चालतील पण 2 उपवास मोडू द्यायचे नाही. एक परधनाचा आणि एक परस्त्रीचा. त्याने माणूस मोठा होतो. आणि ज्याला जीवनात यशस्वी व्हायचं त्याचं प्रारब्ध अनुकूल असावं, आईबाप संतांचे आशीर्वाद असावे, मित्र चांगले असावेत आयुष्यात. ज्याचे मित्र चांगले त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि ज्याचे मित्र भंगारे त्याचं डोंबिवली झाल्याशिवाय राहत नाही. आपण काय करायचं हे आपल्या हातात आहे. आज जे काही संप्रदाय छोटं मोठं माझं जे कार्य, मी नेहमी सांगतो दादा, मी माझ्या मित्रांच्या जीवावर मोठं आहे. माझे मित्र चांगले, मी माझी उणीव सांगायला कधी लपत नाही आणि मला त्याची कधी लाजही वाटली नाही, कधी आयुष्यात वाटणार नाही. मला बोलता फार चांगले येतं, याचा मला स्वाभिमान आहे. पण मला म्हणता येत नाही, एवढी माझी अडचण. जे काही म्हणतो ते आपला अंदाजानं असतं. भितडीच्या कडकडनं टाकपाऊट पुढे टाकपाऊट पुढे नाही का. चला काय हरकत नाही. तरी परमेश्वरची कृपा आहे. जवळपास आता ही कीर्तनं चालू करून 17 वर्ष झाले मला. 17 वर्ष पण हा प्रवास चालू आहे. सगळ्यांच्या प्रति प्रेम आदर वंदन करतो. साऊंड सिस्टीम ज्यांचे आमचे सचिन दादा, ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं छायाचित्रण केलं, आमचे अभिदादा करपे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अशोक भाऊंच्या वस्तीवरती दत्त जयंतीला कीर्तन करण्याचा एकटा माणूस सप्ताह करतो. दत्त जयंतीला कुंभे पडला. कुठे आहे तुमचं ते गाव, दत्ताचं मंदिर गावाच्या, हां ते दत्तगड. ते स्वतः एकटे त्यांच्या चिरंजीवनं ठरवलं होतं मंदिर बांधायचं. पण ते मंदिर बांधण्याच्या अगोदर डोक्यामध्ये ते काय म्हणतात त्याला केनी पडली आणि त्याच्यात ते बिचारे एक्सपायर झाले. बापाने मात्र मुलाचा संकल्प पूर्ण केला. सत्य संकल्पाचा दाता नारायण असो. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय.
एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे एका जनार्दनी सोपे शिवनाम पवित्र जपे शिवनाम पवित्र जपे जे चिती जया वासना जे चिती जया वासना शिवनाम पवित्र जपे शिवनाम पवित्र जपे जे चिंती दया वासना जे चिंती दया वासना पुरवणे पुरवणे त्यांचे क्षणा पुरवणे 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 सांगा मग पत्नी सा नाही सांगेल नातीन देत पुरवणे त्याची क्षणा पुरवणे त्याची क्षणा